भावे गावे गीत 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 शुद्ध करो निज चित्त शुद्ध करो निज शुद्ध करो निज चित्त शुद्ध करो निज चित्त शुद्ध करो निज शुद्ध करो निज चित्त तुझ भावाने देव 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 शोध करो निया चित्त शोध करो निया चित्त तुझ भावाने देव 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 हरी तुलभ हरी गोपाल
भावाजी देवा तुझ भावाजी देवा तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे
भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अणिकांचे कानी गुणदोष मना नाणी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठल विठ्ठला 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 भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंद जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि आपल्या सगळ्याला भगवंताच्या प्राप्तीचे उपाय सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल 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 अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना भगवंताच्या प्राप्तीचे उपाय सांगतात. एक नाही अनेक, प्राप्तीचा नाही प्राप्तीचे. हा अभंग सोडून इतर अभंग आपण जर पाहिले, ज्या अभंगातून संतांनी आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचे उपाय सांगितलेले आहेत, त्या अभंगामध्ये संतांनी किती उपाय सांगितले? अगदी कोणत्याही संतांची अभंग गाथा काढून पहा, अगदी ज्ञानोबरायापासून निळोबरायापर्यंत. ज्ञानोबरायांच्या आधी संत नाही का झाले? झाले ना. निळोबरायाच्या नंतर नाहीत का झाले? झाले ना. ज्ञानोबरायांच्या आधी झालेल्या संतांनी अभंग रचना केली नाही का? केली. निळोबरायांच्या नंतर झालेल्या संतांनी अभंग रचना केली नाही का? केली. पण संप्रदायाने प्रमाण म्हणून जी 5 संत मंडळी मानली, बसा बाबा, ती 5 संत मंडळी म्हणजे ही ज्ञानोबराय, नामदेवराय, नाथ महाराज, तुकोबराय, निळोबराय. कारण इतरांना जर आपण प्रमाण द्यायला लागलो तर रोज कोणीतरी एखादा संत होईल आणि तो रोज एक अभंग रचेल, तेवढे सगळे अभंग प्रमाण मानणं शक्य होत नसतं. आहे त्या संतांचे अभंग एकत्र केलं तर अनेक अभंग होतात महाराज. एवढे अभंग एखाद्या जीवनामध्ये वाचणं सुद्धा होत नाही. आणखीन याच्यात भर नको म्हणून सांगितले प्रमाण. किती संतांना मानायचं? 5. त्याच्यामुळे ज्ञानोबरायापासून निळोबरायापर्यंत कोणत्याही संतांची अभंग गाथा काढून पहा, त्यामध्ये त्याने उपाय सांगितले नाही का? सांगितले. किती सांगितले? फार फार प्रयत्नानं एखादा एक उपाय, फार प्रयत्न केले तर आणखीन एखादा 2 उपाय, त्याच्यावर 3रा उपाय एखाद्या अभंगातून संतांनी सांगितलं असं आपल्याला कुठल्याही अभंगात दिसत नाही. पण हा तुकाराम महाराजांचा अभंग असा आहे, या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताच्या प्राप्तीचे 1 नाही 2 नाही 5 उपाय सांगितले. अभंग 6 चरणाचा भला मोठा आहे. मधलं ध्रुपद बाजूला काढलं आणि 5 चरणाचं चिंतन केलं तर प्रत्येक एका चरणातून आपल्याला स्वतंत्र भगवंताच्या प्राप्तीचा उपाय दिसतो. त्याला करायचं काय? चरण घ्यायचं आणि त्याला ध्रुपद जोडायचं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणतात, बाबा तुला देव पाहिजे का? हा सोपा उपाय. पहिलं चरण ध्रुपद, 1 उपाय झाला. अणिकांचे कानी गुणदोष मना नाणी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. 2रा उपाय मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. 3रा उपाय विचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. 4था उपाय आणि तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. 5वा उपाय. 5 उपाय अभंगातून महाराज सांगतात. खरं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काळ असा अवघड काळ होता.
एखाद्यानं जाऊन संतांना जर विचारलं, बाबा मला काहीतरी साधन सांगा भगवंताच्या प्राप्तीचं, तर ते साधन सांगण्यासाठी त्याला भली मोठी साधना सांगितली जायची. आजकालच्या सारखं आला लगेच विचारलं लगेच त्याला उत्तर दिलं मोकळं केलं असं जुन्या काळी व्हायचं नाही. जुन्या काळ आपण कदाचित आपल्या लोकांना माहिती असेल माहीत नसेल, जुन्या काळी फार काय आमच्या आजोबाच्या पंजोबाच्या काळातलं 50-60 वर्षाखालचा आपला संप्रदाय सांगतो. 50-60 वर्षाखाली आमच्या घराण्यामध्ये जर कोणी एखादा आमच्या पंजोबाकडे आजोबाकडे माळ घालायला आलं तर त्याला बोलवलं जायचं, सांगितलं जायचं, बाबा काय करायचंय? माळ घालायची. माळ घालायची ना? होय. वारकरी संप्रदायामध्ये 2 प्रकाराने प्रविष्ट केलं जातं. एक त्याला माळा घातली जाते आणि दुसरा अनुग्रह दिला जातो. मग काय करायचंय? माळ घालायची. तुळशीची माळ घालायची. ठीक आहे, आणू का महाराज? त्यांना सांगितलं जायचं आणायची नाही. ती माळ धारण करता म्हणून तुमच्यात अधिकार निर्माण झाला पाहिजे. आणि तो अधिकार निर्माण होण्याकरता आजची जी तिथी आहे त्या तिथीपासून पुढच्या वर्षीच्या याच तिथीपर्यंत कमीत कमी ज्ञानेश्वरीची 108 पारायण करायची आणि मग माळ घालायला यायचं. एवढी पारायण केल्यानंतर त्याला माळ घालण्याचा अधिकार निर्माण होतो. तो अधिकार निर्माण करायचा आणि मग माळ घालायची. माळ घालाय करता जर एवढी मोठी साधना सांगितली जायची, एखाद्याने यावन तुकाराम महाराजाला म्हणावं मला भगवंताची प्राप्ती करून द्यायची आहे, मला काहीतरी उपाय सांगा. महाराजांनी एकाहून एक 5 सांगावे असा काळ नव्हता. पण काहीतरी असं घडलं ज्याच्यामुळे तुकाराम महाराजांचं अंतःकरण द्रवलं आणि म्हणून महाराजांनी अभंगातून 5 भगवंताच्या प्राप्तीचे उपाय सांगितले. विठ्ठल 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 हर विठ्ठल. काहीतरी घडलं म्हणजे काय घडलं? काही नाही. एक साधक तुमच्या माझ्यासारखा तुकाराम महाराजांच्या राहत्या गावी देहूक्षेत्री गेला आणि देहूक्षेत्री गेल्यानंतर गावातल्या लोकांना विचारलं तुकाराम महाराज आहेत का, कुठे असतात, काय नाही, त्यांचं घर कुठे, काय नाही, सगळं विचार करत तपास करत विचारत तो तुकाराम महाराजांकडे गेला आणि त्याला सांगण्यात आलं, बाबा आत्ता ह्या वेळेला तुकाराम महाराज तुला काही गावात भेटणार नाहीत, ते भंडारा डोंगरावर बसलेले असतात. यांनी भंडारा डोंगर गाठला आणि भंडारा डोंगरावर आल्यानंतर तुकाराम महाराजांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्याला विचारलं, कोण आहेस बाबा तू? नाव सांगितलं. कुठला आहेस बाबा तू? गाव सांगितलं. कशासाठी आलास माझ्याकडे? कशासाठी आलास म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज एक काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? म्हणे मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. तुकाराम महाराज हसायला लागले, बाळा तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, तू येऊन मला म्हणावं महाराज मला देव पाहिजे, मी बाजारात जावं धावत पळत जाऊन आणि बाजारात जाऊन देव आणावा आणि तुला म्हणावं धर बाबा हा देव. असा देव बाजारात मिळतो का बाळा? असा देव बाजारात मिळत नाही. भगवंताच्या प्राप्ती करता 3 पैकी एखादी गोष्ट लागते. भगवंताची प्राप्ती व्हावी करून घ्यायची असेल तर एक तर भक्ती लागते, नाही तर ज्ञान लागतं, नाही तर वैराग्य लागतं. तुझ्याकडे भक्ती आहे का बाबा? नाही. ज्ञान आहे का बाबा? नाही. मग वैराग्य तर नसेलच. वैराग्य नसेल, तो म्हणायला लागला महाराज असं नका म्हणू, भक्ती ज्ञान नाही मी मान्य करतो, पण वैराग्य आहे ना. वैराग्य आहे म्हटल्यानंतर महाराजांनी विचारलं, बाळा तुला वैराग्याची व्याख्या तरी कळते? काय वेदांताने व्याख्या केली, काय विद्वानांनी त्याच्यावरची विवरण केलं, तुला काही कळतं? तो म्हणाला वेदांताची व्याख्या मला माहिती नाही, विद्वानांनी काय त्याच्यावरती विवरण केलं मला माहिती नाही, तुम्ही जी व्याख्या केली ती मला पाठ आहे. भक्ती ते नमना वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन 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 वैराग्य तो
ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाचा निराशे पाविजे आठाया देहाच्या निराशे पाविजे आठाया ज्ञान ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी ज्ञान ब्रह्मी ब्रह्मतनु ज्ञान ब्रह्मी ब्रह्मतनु देहाचा देहाचा विनाशे पाविजे भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. तो म्हणायला लागला, महाराज तुम्ही त्यागाची काय व्याख्या केली? वैराग्य 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 म्हणजे काय? त्यागच ना. मग तो त्याग मी केला ना. कशाचा केला बाळा? घराचा केला, दारीचा केला, गावाचा केला, जमीन जुमल्याचा, संपत्तीचा, सगळ्याचा त्याग करून महाराज मी आपल्याकडे आलो. मला भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगा. महाराज म्हणायला लागले, हा म्हणतो माझ्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं, पण हे वैराग्य कशाने निर्माण झालंय पाहिले पाहिजे. कारण वैराग्य दोन कारणांनी निर्माण होतं. एक तर वैराग्य विवेकाने निर्माण होतं किंवा वैतागाने. विवेकाने जर वैराग्य निर्माण झालं तर ते नष्ट होत नाही, टिकून राहतं. पण वैतागाने निर्माण झालं तर फार काळ टिकत नाही. आणि बहुतेकांना वैराग्य जे निर्माण होतं ते वैतागाने. घरात काहीतरी भांडण होतं, कुरबुर होते, मग ती कुरबुर झाली की वैतागाने आपण घर सोडून बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर किती काळ वैराग्य टिकतं? बस 12 वाजेपर्यंत. पोटात कावळे काव काव करायला लागले की बरोबर पाय घराकडे वळत. जाऊ दे बाबा, झालं गेलं, सोडून द्या सगळं, आता काय असेल ते वाडा खाऊ द्या, बघू पुढचं पुढं. संपलं वैराग्य. आणि वैतागानं वैराग्य निर्माण झालेली मंडळी तुम्हाला इतरत्र कुठेही भेटत नाहीत. भेटायचं असेल तर या चातुर्मासात पंढरपूरला अनेक भेटतात. अनेक मंडळी वैतागून. माझ्या नशिबाला एक आली होती. देगलूर पंढरपूर सद्गुरू श्री गुंडा महाराज संस्थांचा दिंडी सोहळा असतो. 250 वर्षापासूनची परंपरा. ज्येष्ठात हा दिंडी सोहळा निघतो. ज्येष्ठ वैद्य पंचमीला देगलूरून प्रस्थान होतं, आषाढ शुद्ध अष्टमीला पंढरपूरला. एका वर्षी दिंडी घेऊन मी निघालो. निघाल्यानंतर आता एक 3-4 दिवसामध्ये पंढरपूर आम्हाला प्राप्त होणार. एक नवीन गृहस्थ सामील झाले दिंडीमध्ये. लांबून पाहिल्या त्यानं ओळखलं, अरे नवीन दिसतात. त्यांना जवळ बोलवलं, इकडे या बाबा, नवीन दिसतात तुम्ही दिंडीत सामील झालेले. ते म्हणायला लागले, महाराज एवढ्या लोकात मला कसं ओळखलं? अरे न ओळखायला काय झालं, आम्ही घरून निघून 15 दिवस झाले. आता 3-4 दिवसात आम्हाला पंढरपूर सापडणार, पंढरपूरला भेटणार. आमच्याकडे बघा आमचा रंग कसा झाला, होत्याचे नव्हतो आम्ही झालो, आणि तुम्ही मात्र एकदम आमच्या सगळ्यात एकदम ताजे दिसतात. सरळ लक्षात येतं नवीन आहे हे. तुमच्या अंगकांतीवरून मला लक्षात आलं तुम्ही आत्ताच दिंडीमध्ये सामील झालात. होय महाराज. मग मी म्हणलं काही नाही, आता एक तुम्हाला माझी नम्र सूचना आहे. इथून आमचे मुक्काम थोडेसे लांब आहे. 30 किलोमीटर चालावं लागतं, दुसऱ्या दिवशी 35 किलोमीटर, असं करत करत पंढरपूर गाठावं लागतं. तुम्ही अचानक दिंडीत सामील झालात, तुम्हाला एवढं चालणं होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सूचना अशी आहे, तुम्ही सरळ एसटी बस पकडा, पंढरपूरला जा, दर्शन घ्या, वारी झाली समजा घरी जा, दिंडीत सामील होऊ नका. ते म्हणायला लागले, काय अडचण होईल महाराज? मी म्हटलं काही नाही, तुम्हाला चालायला त्रास झाला, तुमची प्रकृती बिघडेल. प्रकृती बिघडली तर मला तुमच्याकरता मागं थांबावं लागेल, तुमचं सगळं करत बसावं लागेल, त्याच्याने माझ्या वारीत खोळंबा निर्माण होईल. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सामील होऊ नका. त्यांनी सांगितलं, महाराज मी तर निश्चय केला, मी वारीत येणार. त्याच्यामुळे तुम्ही कितीही सांगितलं तुम्ही परत जाणार नाही, पण तुमची अडचणी दूर करतो, मी तुमच्या दिंडीतला नाही असं समजून मला वागा. अरे म्हटलं, तुम्हाला बोलायला सोपं आहे हो, आम्हाला असं वागता येत नाही, आम्ही माणूस आहेत, आमच्या अंतःकरणात काही मन आहे, काही भावना आहे, तुम्ही जरी सांगत असाल तरी आम्हाला तसं कसं करता येईल? नाही म्हणे महाराज, मला जर काही त्रास झाला, ताप आला, काही दुखायला लागलं, खुपायला लागलं, माझा सोडून द्या, माझं मी काय करायचं करेन, तुम्ही त्याचा काळजी नका करू. म्हटलं ठीक आहे बाबा, सांगायचं काम माझं.
सांगितलं. दिंडीमध्ये ते सामील झाले. 3-4 दिवस कसे बसे पंढरपूरला आले. आल्यानंतर आता काय, अष्टमीला दिंडी पोचल्यानंतर तिथून पुढे 4 दिवस सगळी दिंडीतली मंडळी आपल्या मठामध्ये असतात. द्वादशीला बहुतेक सगळी मंडळी निघून जातात. एक मोजकी 5-25 मंडळी पौर्णिमेपर्यंत नियम करतात, ती थांबत असतात. आता एकादशी नगर प्रदक्षिणा झाली, कीर्तनं वगैरे सगळे कार्यक्रम झाले. द्वादशीला सगळी दिंडीतली मंडळी परत फिरली. मंडप जवळपास, मठ जवळपास रिकामा झाला, तरी हे गृहस्थ तिथंच दिसले. म्हणलं काय झालं बाबा, झाले गेले ना सगळी दिंडी, आता तुम्ही पण परत जा. ते म्हणाले महाराज हे आहेत ना 5-25, या 5-25 लोकांसोबत राहतो म्हणे, पौर्णिमेपर्यंत राहतो. बरं, पौर्णिमेपर्यंत थांबले. पौर्णिमेला बाकीची मंडळी गोपाळपूरचा काला घेऊन निघाली. सगळी मंडळी गेली, मठ पूर्ण रिकामा झाला, तरी हे गृहस्थ तिथंच. मी म्हणलं काय विचार काय बाबा तुमचा, द्वादशी गेली इथंच, पौर्णिमा गेली इथंच, आता काय विचार? ते म्हणाले महाराज इथून जावंच वाटत नाही, जावंच वाटत नाही. सकाळ संध्याकाळ एवढं चांगलं ऐकायला मिळतं, तुमच्यासोबत भजन करायला मिळतं, नाचायला मिळतं, अजून काय पाहिजे, काय ठेवलंय गावाकडे, इथंच राहायला बरं वाटतं. मी म्हणलं बाबा आता इथून चातुर्मासाचा काळ आहे आणि हा काळ तिथं चेन करायचा नाही, मौज मजा करायचा काळ नाही, तो साधनेचा काळ आहे, उपासनेचा काळ आहे. या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये पंढरपुरात राहून काही अध्ययन करावं लागतं, काही उपासना करावी लागते, काही साधना करावी लागते, तर इथं राहता येतं, नाही तर इथं राहता येत नाही. ते म्हणायला लागले काही साधना सांगा, मी करायला तयार आहे. मी म्हणलं ठीक आहे, मग आता उद्यापासून एक काम करा. प्रतिपदा सुरू झाली. काय करायचं महाराज? सकाळी 4 वाजता उठायचं. 4 वाजता उठल्यानंतर चंद्रभागेची आंघोळ करायची. आंघोळ करून आल्यानंतर गंध वगैरे लावायचं आणि मग मी तुम्हाला ग्रंथ देतो, ज्ञानेश्वरी देतो, ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं. तुकाराम गाथा देतो, त्या गाथ्याच्या अभंगाचं वाचन करायचं. नाथ भागवत देतो, त्याच्यातले काही ओव्या वाचायच्या. आणि हे सगळं ओव्या वाचून झाल्यानंतर आमच्याकडं सकाळी भागवतावरचं पुराण असतं, प्रवचन असतं, ते ऐकायचं. त्याच्यानंतर तुकाराम गाथेवरची प्रवचन असतं, ते ऐकायचं. त्याच्यानंतर संध्याकाळी माझ्यासोबत भजनाला मंदिरामध्ये यायचं आणि रात्री परत ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन ते ऐकायचं आणि झोपायचं. सगळं त्याने ऐकून घेतलं. मला म्हणायला लागले महाराज मग जेवायचं कधी? सकाळी 4 पासून रात्री 9 पर्यंत तुम्ही सगळं आम्हाला सांगितलं, पण जेवायचं? म्हणलं तुम्ही हा नियम सांभाळा, तुमचं पोट मी सांभाळतो, बरोबर जेवायच्या वेळी तुम्हाला बोलवतो, काळजी नका करू. दुसऱ्या दिवसापासून आनंदाने त्यांनी सगळं सुरू केलं. 4 वाजता उठून आंघोळ करून आले, व्यवस्थित सगळं झालं, काकडा झाला, मग सगळं प्रदक्षिणा झाली, मग वाचन झालं, मग श्रवण झालं, माझ्यासोबत भजनाला आले. दशमीपर्यंत सगळे नियम व्यवस्थित चालले. एकादशीच्या दिवशी तर आनंद अजून गगनात मावना. अरे बापरे, एकादशीचा दिवस, आज आपल्याला एकादशीला पुन्हा पांडुरंगरायच्या नगराची प्रदक्षिणा करायला मिळणार, चंद्रभागेची आंघोळ मिळणार, पांडुरंगाचं दर्शन मिळणार. आनंदानं सकाळी 4 वाजता उठले, चंद्रभागेची आंघोळ केली, परत मठामध्ये आले, काकडा झाला, त्याच्यानंतर सगळं वाचन झालं. आता प्रदक्षिणेला जायचं. खांद्यावरती पताक घेतला. मला म्हणायला लागले महाराज मला एक टाळ द्या ना, आज एकादशी आहे, हरिपाठ म्हणत म्हणत मी नगर प्रदक्षिणा करतो. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. त्यांना टाळ दिला. टाळ वाजवत खांद्यावरती पताक घेऊन निघाले. प्रदक्षिणा करत करत आल्यानंतर महाद्वार चौकामध्ये ते आले. आता आपण जर कोणी पंढरपूरला येणारी मंडळी असाल तर त्यांना महाद्वार चौक काय आहे हे आपल्याला कळेल. तो असा चौक आहे ज्या चौकात आपण उभं राहून पूर्वेला पाहिलं तर चंद्रभागा दिसते, पुंडलिकरायचं मंदिर दिसतं, कळस दिसतो, आणि पश्चिमेला पाहिलं तर नामदेव पायरी आणि पांडुरंगाचं मंदिर दिसतं. असं ते ठिकाण महाद्वार चौक. त्या चौकात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पांडुरंगाकडे पाहिलं, मंदिराकडे पाहिलं, नामदेवरायचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं. स्वतःभोवती प्रदक्षिणा घेऊन मागं वळून चंद्रभागेचं आणि पुंडलिकरायचं दर्शन घ्यायला गेले. एवढ्यात त्यांना त्या दिवशी चंद्रभागाही दिसली नाही, पुंडलिकराय दिसले नाही. त्या घाटावरून येणारी त्यांच्याच गावची 4-5 मंडळी दिसली. आता या मंडळींना पाहिल्या पहिल्या हरिपाठ तिथंच थांबला. एकदम अहो म्हणे ओळखला का तुम्ही, कसे काय इकडं? ते गावातली मंडळी म्हणाली अहो काय न ओळखायला काय, 15-20 दिवस झाले गाव सोडून गेलात म्हणजे काय विसर पडतो, तुम्ही कसे काय इकडं? अहो नाही का, घरात वाद झाले, घर सोडलं, रस्त्यावर आलो, देगलूरकर महाराजाची दिंडी जात होती, दिंडीत सामील झालो, त्यांच्यासोबतच इथं मठात आलो. काय आनंद आहे म्हणतात, काय आनंद, अशी पर्वणी कुणालाही मिळणार नाही एवढा आनंद आहे म्हणे. सगळं व्यवस्थित माझं काम झालं. गावातल्याने ऐकलं, म्हणायला लागला अहो तुम्ही तुमची व्यवस्था केली, पण जिला स्वतःच्या भरोशावरती जबाबदारीवरती बापाच्या घरून आणलं त्या बायकोची काही व्यवस्था केली का? भांडण झालं, घर सोडून निघून आला, त्या माय माऊलीकडे कोणी पाहायचं? मुलं पाहतात का नाही, सुना जेऊ घालतात का नाही, कोण पाहणार? वर तोंड करून निघून आला तुम्ही. त्याला वाटलं खरंय की ही चूक झाली. त्याच्यात एक शहाणा तर असा होता, तो म्हणाला अहो तुम्ही घर सोडून आलात त्या दिवसापासून त्या माय माऊलीनं तोंडात पाण्याचा थेंब घेतला नाही, पोटात तिच्या अन्नाचा कण नाही,
याच्याही पुढं त्यांनी सांगितलं, तुम्ही येताना जी माय माऊली 80 किलोची होती ती आता 40 किलोची झाली. 20 दिवसात एवढं वजन कमी होतं का? 80 ची 40 झाली. बरं, या वेळेला तरी कसं काय पटलं मला कळालंच नाही. याला वाटायला लागलं नवरा बाहेर गेल्यानंतर बायको उपाशी राहते. गेले ते दिवस. ते दिवस गेले. आता आम्हाला विचारा, रोज संध्याकाळी कीर्तनाला जावं लागतं 5 वाजता, कधी 4 वाजता, कधी 6 वाजता घराच्या बाहेर पडावं लागतं. सकाळी जे केलं तेच खायचं आणि निघायचं. मग आम्हाला उरलेलं सुरलेलं द्यायचं, आम्हाला पाठवून द्यायचं. मग आम्ही परत कीर्तन करून घरी गेल्यावर दिसतं भांडे रिकामी झालेले. काय काय शिजलं होतं. असं नसतं बाबा. ते आपल्याला खाऊ घालून पाठवून देतात, ते चांगलं गरम करून खातात. याला वाटायला लागलं खरंच माझी बायको मी गेल्यापासून उपाशी. मग याला हा म्हणाला, बाबा एक काम करा, थोडा फोन लावून द्या. घरी फोन लावून द्या ना. एकाने फोन काढला, फोन लावला, तिकडून ह्याच्या हातात दिला, याने कानाला लावला, तिकडून बायकोने फोन उचलला आणि म्हटलं हॅलो. या बाबांनी नुसतं बायकोचा हॅलो ऐकला आणि म्हणाला आलो. दुसरा शब्दच नाही, आलो. लगेच फोन ठेवला, धावत पळत प्रदक्षिणा अर्धवट सोडली, सरळ मठामध्ये. माझ्यासमोर सामान घेऊन हजर. म्हटलं काय झालं बाबा? सामान बांधून कुठे निघाले? नाही नाही म्हणे, मला जायचं आहे महाराज, 2 दिवस फक्त. आज जातो, उद्या राहतो, परवा येतो. काय झालं? बायकोची व्यवस्था करून येतो. तिची व्यवस्था नीट नाही, मुलं तिच्याकडे पाहतात का नाही माहिती नाही, सुना लक्ष देतात का नाही माहिती नाही. मी म्हटलं बाबा, एकदा चातुर्मासाला आल्यानंतर या गोष्टीचा विचारही करायचा नसतो. आम्ही 7 पिढ्या झाले व्रत पाळतो. आमच्या घरामध्ये देगलूरला मोठ्यातली मोठी घटना घडली तरी सुद्धा आम्हाला पंढरपूर सोडून येता येत नाही. एकदा चातुर्मासाचं व्रत स्वीकारलंय, येता येत नाही बाबा तिथून. ते म्हणायला लागले, महाराज मला संधी द्या ना, तेवढी मुभा द्या. आज जातो, परवाच्या दिवशी येतो. बघा तुम्ही, मी नक्की येतो. मी म्हटलं ठीक आहे, पण परवाच्या दिवशी यायचं आहे बरं का. फार तर फार दुपारी 4 वाजेपर्यंत या, वेळ घालवू नका, संध्याकाळी भजनाला हजर राहा. तो म्हणाला नक्की येतो महाराज. मी म्हणलं बाबा राहू द्या, थांबा थांबा म्हणलं, पण मी दिलेलं टाळ कुठे आहे? त्याने डोक्याला हात लावला. मी टाळ राहिला महाद्वार चौकात. एका बायकोचा हलवून टाळ तिथंच. अरे बापरे म्हणलं, आता टाळ आणायचं कोणी? बर, मग मी म्हणलं जाऊ द्या, टाळ मी आणून घेईन कोणाकडून तरी, पण तुम्ही परवाच्या दिवशी या. परवाच्या दिवशी या म्हटल्यानंतर ते म्हणाले हो. आता हो म्हणून जे गेले महाराज, आज 12 वर्ष झाले अजून परत नाही. आता हे वैराग्य निर्माण झालं. सोडलं घर, त्यावेळी काय गोष्टी होत्या. आता घरी जायचं नाही, मला घर नको, इथंच आनंद आहे, इथंच सगळे. 12 वर्ष झालं पत्ता नाही. कारण हे वैराग्य निर्माण झालं वैतागाने. वैतागाने निर्माण झालं, फार काळ टिकत नाही, पण विवेकानं निर्माण झालं तर ते नष्ट होत नाही. म्हणून महाराजांनी थोडीशी त्याची चौकशी सुरू केली. अरे तू घर सोडलंस का? सोडलंस बाबा का? दारेचा म्हणजे बायकोचा त्याग केला का? गावाचा त्याग केला? काय घडलं सांगशील का? तो सांगायला लागला, महाराज या बाबतीत मला वाटतं माझं तुमचं सारखं आहे. महाराज म्हणाले म्हणजे? तो म्हणाला तुमचं प्रमाण सांगतो. संसार तापे तापलो मी देवा, संसाराच्या 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 तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, मनभूमी तुझे आठवितो बाय, मनभूमी तुझे आठवितो बाय. करिता सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची, मन म्हणतो आठवितो
पाय अनवणे तोये आठवितो पाय संसाराच्या ताबेता बोलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबा संसाराच्या ताबेता बोलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा त्यांनी तुकाराम महाराजांचंच प्रमाण दिलं. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. तो म्हणायला लागला, महाराज तुम्ही देवाला म्हणत होतात ना एका दिवशी, देवा मी या संसाराच्या तापानं दग्ध झालो, कुटुंबाची सेवा करून करून संसार ताप दग्ध झालो आणि तुमच्याकडं आलो, माझं सुद्धा हेच झालं, मी सुद्धा कुटुंबाची सेवा केली, संसार ताप दग्ध झालो. तुमच्यात माझ्यात फरक एवढाच आहे, संसार ताप दग्ध झाल्यानंतर तुम्हाला पाय आठवले ते देवाचे, मला आठवले ते तुमचे, फरक एवढाच. काय केलं नाही महाराज मी माझ्या कुटुंबासाठी? सगळं केलं. दिवसभर राबायचो, सगळे कष्ट करायचो, महिना अखेरी आलेला पैसा सगळा बायकोच्या हातात नेऊन द्यायचो. गाढवासारखं ढोरासारखं कष्ट केलं, कष्ट उपसले, माझं सगळं कुटुंब सांभाळलं. मुलांचं शिक्षण केलं, मुलींची लग्न केली, मुलांचं लग्न केलं, घर व्यवस्थित केलं, कुणाला कशाची कमतरता भासू दिली नाही, सगळं 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 केलं. जोपर्यंत मी कामावर जात होतो तोपर्यंत एखाद्या राजासारखी वडदास्त माझी ठेवली जायची. मी सकाळी 10ला कामाला जाणार म्हटल्यानंतर घर सगळं तयार, मला जे जे लागतं ते हजर. मी कामावरून परत आलं म्हटलं, येणार म्हटलं की 5ला येणार म्हटलं की 4:45ला चहा तयार. आल्यानंतर लगेच समोर सगळी मंडळी यायची, हातातलं सामान घ्यायची, काही मुलं लेकी तर पायातले जोडे सुद्धा काढायचे. जाऊन खुर्चीत बसल्या बसल्या लगेच चहा यायचा, चहासोबत पोहे यायचे, सगळं व्यवस्थित व्हायचं. मला जे आवडेल ते रोज घरात केलं जायचं. पण झालं काय, एका दिवशी मी घरी येऊन सांगितलं, बाबांनो आज माझं काम संपलं, मी कामावरून निवृत्त झालो, उद्यापासून मी काही कामाला जाणार नाही. घरच्यांनी हे ऐकलं आणि त्याच्यानंतर एक 4-8 दिवस माझी बडदास्त ठेवली. पण 4-8 दिवसानंतर अशी अवस्था झाली, रोज माझी जी ऐट होती ती सगळी हळूहळू नष्ट झाली. घरात माझ्या शब्दाला किंमत नाही, घरात माझ्या मनाचं कोणी करायला तयार नाही, घरात मला कोणी मान द्यायला तयार नाही. रोज पाणी म्हटल्यानंतर पाण्यासोबत चहा, चहासोबत पोहे आणणारी बायको आता पाणी म्हटलं तर म्हणायला लागली उठून घ्या. रोजचं हे अपमानास्पद जीवन जगणं वाईट वाटायला लागलं. आणि भगवंताने गीतेत सांगितलं, संभावितस्य कीर्तीर मरणादतिरिच्यते. संभावित म्हणजे सन्माननीय व्यक्तींना अपकीर्ती अपमान हा मरणाच्याही पलीकडचं मरण देतो. रोज हे मरण मी भोगायला लागलो. मला वाटायला लागलं, अरे असं रोज मरण्यापेक्षा एकदाच मरावं, या संसार बंधनातून सुटून जावं. म्हणून मी काय केलं, न सांगता एका दिवशी रात्री उठलो आणि आमच्या गावाच्या बाजूला डोंगर होता, त्या डोंगरावर जाऊन उभा राहिलो आणि आता उडी मारणार इतक्यात माझ्या बुद्धीमध्ये विचार प्रकटला. भगवंतानीच तो विचार प्रकाशित केला. म्हणा विचार असा आला की आत्महत्या करणं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. आत्महत्या करू नये. अरे हा देह मिळणं सामान्य गोष्ट आहे का? स्वर्गीचे अमर इच्छिताती मृत्यूलोकी व्हावा. स्वर्गातले देव ज्या देहाची इच्छा करतात तो आपल्याला प्राप्त झालाय, असाच फुकट घालवायचा नाही. आत्महत्या करू नये. देह मिळणं सामान्य गोष्ट नाही. एक योनी कोटी कोटी फेरा. संतांनी सांगितलं, एकेका योनीमध्ये कोटी कोटी वेळेला फेरा फेरावा, मग कुठं आपल्याला मनुष्य देहाचा वारा किंवा थारा लागतो. सहज नाही देह मिळणं, म्हणून हा देह असा फुकट घालवायचा नाही. आत्महत्या करणं जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. शास्त्राने तर फार बारकाईने चिंतन मांडलं. म्हणे जो आत्महत्या करतो त्याच्या प्रेतावरती कुठले अंत्यसंस्कार करायचे नाही. जो आत्महत्या करतो त्याच्या घरच्यांनी दिवस कार्य करायचे नाहीत. तो गेला म्हणून अश्रू गाळायचे नाहीत. मग त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावायची कशी? म्हणे त्याचं प्रेत जे आहे ना, त्याच्या गळ्यात एक दोरी बांधायची.
दुसरं टोक गावातला जो चांडाळ असतो त्याच्या हातात द्यायचं. त्याला सांगायचं याचा देह सगळ्या गावातून फरफटत फिरव. जसं मेलेलं कुत्रं किंवा जनावर ओढत नेतात का नाही, तसं ओढत फरफटत फिरवायचं आणि सगळं गाव फिरवून झाल्यानंतर रानावनात कोल्या कुत्र्याला खायला टाकून द्यायचं. एवढा कठोर निर्णय का दिला? काही जणांनी हा निर्णय ऐकला, लगेच धर्मग्रंथ घेतला, जळायला सुरुवात केली. जळा बाबा, तुमचं स्वातंत्र्य आहे, आम्ही नाही म्हणणार कोण, पण हा निर्णय का दिला याचा विचार केला पाहिजे का नाही? कशा करता एवढा कठोर निर्णय दिला? असं आहे महाराज, आपल्यासारख्यांनी जर हे वाचलं, आपल्यासारख्यांनी हे जर ऐकलं, तर मला सांगा, ज्यांनी हे ऐकलं किंवा वाचलं त्याला कुणाला आत्महत्या करावी वाटेल? कुणाला आपल्या देहाची विल्हेवाट अशी लागावी असं आपल्याला सगळ्याला वाटतं का नाही? माझा देह जरी गेला तरी थाटामाटात अंत्यसंस्कार झाले पाहिजे. आमच्याकडे आमचे विणेकरी होते, त्यांनी आमच्या संस्थांचा विणा सांभाळला आणि त्यांची एकच इच्छा होती, माझा अंत्यविधी, माझी अंत्ययात्रा ही थाटात निघाली पाहिजे. सगळ्या आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या टाळकऱ्यांवरती त्यांचा प्रभाव होता आणि त्यांना सांगून ठेवलं. आम्हाला तर सांगता येत नाही गुरुघर, म्हणून त्यांना सांगून ठेवलं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं, महाराज अशी त्यांची इच्छा होती, काय करायची? आम्ही सांगितली पूर्ण करायची. आणि एवढ्या थाटात त्यांची अंत्ययात्रा काढली. कुणाला नको वाटतं सांगा? शेवटही आपला चांगलाच व्हावा सगळ्याला वाटतं. म्हणून हा निर्णय ऐकल्यानंतर ज्यांनी ऐकला त्याची आत्महत्येमध्ये प्रवृत्ती होऊ नये याच्याकरता हा निर्णय. तो म्हणाला आत्महत्या करणं पाप आहे. माझ्या लक्षात आलं, तरी पण अनेकाला वाटतं आत्महत्या करावी. काय झालं म्हणे, एका गावात एक असेच गृहस्थ, घरात भांडण झालं. आता त्याने ठरवलं काही नाही, आता आत्महत्या करायची. कधी करायची? रात्री करायची. सगळे झोपल्यानंतर घर सोडायचं आणि जायचं ना आत्महत्या कर. निघाली. सगळे झोपले घरात. रात्री 1:30-2 वाजता हळूच दार काढलं, दाराच्या बाहेर पडले, दार ओढून घेतलं, रस्त्याने चालायला लागले झप झप. तेवढ्या समोरून त्यांच्या ओळखीचा एक येत होता. त्यांनी पाहिलं, अरे कोण आहे बाबा, हे कोण आहे? दिसले. का हो रामराव, कुठे निघाले? म्हणे आत्महत्या करायला. आत्महत्या करायला? मग एवढी मोठी बॅटरी हातात कशाला? बॅटरी घेऊन आत्महत्या करायला निघाली. एवढी मोठी बॅटरी कशाला? ते रामराव रागानं म्हणाले, म्हणजे काय, अंधारात अडकळून पाय पडून जीव गेला तर? अरे मग निघाला कुठं बाबा तू? आत्महत्या करणं पाप आहे, माझ्या लक्षात आलं, पण मी ठरवलं आता ठीक आहे, घर सोडलं. कशा करता? बंधनातून सुटून जायला. बंधनातून सुटून तर जायचं आहे, पण आत्महत्या न करता. काय पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत? मग दैवयोगानं गीता हातात आली. गीतेतल्या 1.5 श्लोक, 2 नाही, आणि त्या 1.5 श्लोकांनी मला मार्गदर्शन केलं. आ ब्रह्म भुवनाल्लोका पुनरावर्ती नोर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. एरवी ब्रह्मपदाचे निवडसे न चुकती पुनरावृत्तीचे निवडसे. परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे ना तरी चेईल्यानंतरे न बुडजेनी स्वप्नीचेनी महापुरे. तेबी माते पाविजे ते संसारे लिंपतीची ना. भगवान बोलतात, एखाद्याला ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला, म्हणजे एखादा ब्रह्मपदावर जरी आरूढ झाला, तरी त्याच्या मागचे जन्म मरणाचे फेरे चुकत नाहीत. ब्रह्मदेव मरत नाही का? इंद्र मरत नाही का? ते मरतातच ना हो. आपल्यात त्यांच्यात अंतर एवढं आहे, आपण 100 वर्षाला मरू, ते कल्पात मरतील एवढंच. पण मरण त्यांच्याही वाट्याला आहे. पण जसं मेलेल्याचं पोट दुखत नाही, किंवा एखादा मनुष्य झोपला, त्याला स्वप्न पडलं, स्वप्नात त्यांनी पाहिलं महापूर आला, मी त्याच्यात बुडायला लागलो, पण तो झोपलेला जर उठला तर त्या स्वप्नातल्या महापुरात बुडेल का? बुडत नाही. तसं भगवान म्हणतात, जो मला प्राप्त होतो तो या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही, आणि जो भगवंताला प्राप्त होत नाही तो अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. भगवान बोलतात, जो मला प्राप्त होत नाही तो या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहतो. 1.5 श्लोक फक्त गीतेचा समोर आला. मला कळालं आता आपण काय केलं पाहिजे. भगवंताची प्राप्ती करून घेऊ तर संसार बंधनातून सुटून जाऊ. मग आता हे संसार बंधनातून सुटून जाण्याकरता भगवंताची प्राप्ती काही एकट्यानं होतं का? त्याला मार्गदर्शक लागतात, गुरु लागतात. मग माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, मला लवकरात लवकर भगवंताची प्राप्ती कोण करून देईल? तात्काळ आपलं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं महाराज, आणि म्हणून मी आपल्याकडे आलो. कृपा करा, मला भगवंताच्या प्राप्तीचा उपाय तरी सांगा, नाही तर भगवंताची प्राप्ती तरी करून द्या. तुकाराम महाराज म्हणाले, बाबा भगवंताची प्राप्ती मी करून देऊ शकत नाही, कारण भगवंताची प्राप्ती असं जर आपण म्हणू तर तो परमात्मा विनाशी ठरेल. वेदांतांनी बरेच काही नियम त्याला सांगितले, ते सगळे तिथे जातील आणि परमात्मा विनाशी ठरेल. म्हणून भगवंताची प्राप्ती मी काही तुला करून देऊ शकत नाही. भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतो अभंगाच्या पहिल्या शरणामध्ये. भावे गावे गीत, भावे गावे गीत,
गावे गीत भावे 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 गावे गीत शुद्ध करो नियासित शुद्ध करो नियासित तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव शुद्ध करो नियासित शुद्ध करो नियासित तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव ओ भावे गावे गीत शुद्ध करुणियातीत ओ शुद्ध करुणियातीत शुद्ध करुणियातीत हरी भावे गावे गीत शुद्ध करुणियातीत शुद्ध करुणियातीत शुद्ध करुणियातीत भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. महाराजांनी त्याला पहिला उपाय सांगितला. का सांगितला? कारण महाराजांनी तपासणी केली. महाराजांच्या हे लक्षात आलं याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालंय, विवेकानं झालं नाही, वैतागानं निर्माण झालंय. पण परिणाम देणार आहे ते विवेकाचं, म्हणजे आता हे नष्ट न होणार आहे. त्याच्यामुळे याला कमीत कमी भगवंताच्या प्राप्तीचा उपाय तरी आपण सांगू शकतो. खरं तर तुकाराम महाराजांचं हे सामर्थ्य आहे, संतांचं हे सामर्थ्य असतं. महाराज त्यांना भगवंताची प्राप्ती म्हणाल तर प्राप्ती सुद्धा ते करून देऊ शकतात. अनेकांचं चरित्र आपल्याला सांगता येईल ज्यांनी भगवंताचं साक्षात दर्शन आपल्या शिष्याला, आपल्या पट्ट शिष्याला, विद्यार्थ्याला घडवून दिलं. समर्थांच्या जीवनातला प्रसंग आहे. रामदास स्वामी यांचे शिष्य होते, अगदी जवळचे शिष्य होते, ते म्हणजे कल्याण स्वामी. कल्याण स्वामीवरती रामदास स्वामींचा फार जीव होता आणि ही गोष्ट सगळ्याच इतर विद्यार्थ्यांना, इतर सगळ्या शिष्यांना लागायची, खटकायचं. ते अरे आम्ही काही शिष्य नाहीत का, आम्ही काही यांचे विद्यार्थी नाहीत का, आम्ही काही यांची सेवा करत नाहीत का, का कल्याणवरच एवढा प्रेम आहे, एवढा जीव आहे. ते समर्थांनी अनेक वेळेला त्यांना ते पटवून दिलं, दाखवून दिलं. पण एकदा झालं काय, त्या सज्जनगडावरती विहीर, त्या विहिरीवरती झाडाची फांदी आली आणि त्या काळी त्या फांदीला जे काही पानं लागलेली होती ते पानं पडायची त्या विहिरीच्या पाण्यामध्ये, ते पाणी खराब व्हायला लागले. त्याच्याने सगळ्या पाण्याच्या वापराला अडचण यायला लागली. मग आता चर्चा सुरू झाली की म्हणे ही फांदी कोणीतरी तोडली पाहिजे. ती फांदी अशी अवघड होती, जो कोणी फांदी तोडायला जाईल तो फांदी सहित आत जाणार, विहिरीत पडणार, आणि जो विहिरीत पडेल तो काही जगणार नाही, अशी अवस्था. त्याच्यामुळे कुणालाही ते करायला अवघड वाटायला लागलं. ते चर्चा नुसती सुरू झाली, ती फांदी तोडायची, फांदी तोडायची, फांदी तोडायची. समर्थांच्या कानावर गेलं, म्हणे पाणी खराब यायला लागलं, दूषित व्हायला लागलं, कशामुळे? या फांदीमुळे. मग काय करायचं? फांदी तोडायची. समर्थानं सांगितलं तोडा ना बाबा, पण कुणी तोडायची? हा म्हणायला लागला तू तोड, तो म्हणायला लागला तू तोड, तो. समर्थ म्हणायला लागले काय झालं, कोणी तयार नाही का? नाही म्हणे, आमच्यात तर कोणात हे धाडस नाही. मग काय करा? म्हणे एक काम करा, कल्याणला बोलवा. सगळ्याला वाटलं बरं झालं, हा जाईल, फांदी तोडेल, फांदी सहित खाली पडेल, फांदी जाईल आणि कल्याणही जाईल, पिढा जाईल आपल्या मागची. बोलवा बोलवा, कल्याणला बोलवा. कल्याण स्वामीला बोलवलं. कल्याण स्वामी आले, हात जोडून उभे राहिले. काय आज्ञा महाराज?
समर्थ काय आज्ञा म्हणे? काही नाही, बघी फांदी तोडायची. कधी तोडायची? आत्ता तोडू द्या कुऱ्हाड. समर्थ म्हणाले आत्ताच तोडायची. कशी तोडायची? मी सांगतो तशी तोडायची. काय करायचं म्हणे? आपल्याला तशी एक चिल्लीची गोष्ट माहिती आहे ना, फांदीच्या पुढच्या बाजूला बसायचं आणि मागं घाव घालायची. समर्थानं सांगितलं अशी तोडायची. तोडशील? तुम्ही म्हणाल तशी तोडे, तुमची आज्ञा पाहिजे मला, बस. समर्थाने जशी सांगितली तशी फांदीच्या शेंड्याकडे जाऊन तो पाठ करून ते बसले, तोंड केलं त्या खोडाकडं आणि घाव घालून ती फांदी मोडली. कडकडकड आवाज झाला. फांदी सहित कल्याण स्वामी आत गेले. आत गेल्यावर सगळे इकडे हसायला लागले. गेला आता कल्याण गेला म्हणजे आपल्याला आता मोकळं झालं म्हणजे आता स्वामीचं लक्ष, समर्थाचं लक्ष आपल्याकडे येईल. आनंदाने सगळे नाचायला लागले, हे करायला लागले. इकडं समर्थ मात्र चिंतेत बसले. सगळ्यांनी विचारलं काय झालं महाराज? म्हणे कल्याण आता गेला, ते कामच तसं होतं, गेला कल्याण. कल्याण एवढंच म्हणायला लागले समर्थ. आणि मग थोड्या वेळानंतर बुडबुड असा आवाज झाला आणि कल्याण स्वामी वर आले. वर आलेले पाहिल्यानंतर मग दोऱ्या वगैरे टाकल्या, त्यांना वर काढलं. काढल्यानंतर धावत पळत कल्याण स्वामी आले आणि समर्थांच्या चरणाला लागले. इतर शिष्यांना काय वाटायला लागलं, आता या दोघा गुरु शिष्यामध्ये भांडण सुरू होईल. कल्याण स्वामी अंगावर जातील समर्थांच्या, त्यांना म्हणतील हे काय केलं तुम्ही, माझा जीव गेला असताना. भांडण सुरू झालं नाही, उलट हे पायाला लागले. म्हणे महाराज केवढी कृपा माझ्यावरती झाली, केवढी कृपा. शिष्य म्हणायला लागले बाकीचे काय कृपा केली? अरे वेड्यानो, म्हणे ही खरीच माझ्यावरती गुरु महाराजांची कृपा आहे. फांदी तोडून मी फांदी सहित आत गेलो, त्या फांदी सोबत तळाला गेलो, तिथं मला प्रभू रामचंद्राचं दर्शन समर्थांनी घडवलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा सद्गुरूंचा अधिकार, हे सामर्थ्य आहे. प्राप्तीच नुसते उपाय नाही, प्राप्ती सुद्धा करून देऊ शकतात. पण तुकाराम महाराजांनी पाहिलं याला अजून तेवढा अधिकार नाही, प्राप्तीचे उपाय तेवढे सांगावे. म्हणून महाराजांनी त्याला सांगितलं भगवंताची प्राप्ती देव पाहिजे का तुला? तुझं व्हावा हे देव होय महाराज, तरी हा सुलभ उपाय, हा सोपा उपाय. काय उपाय सांगितला? भावे गावे गीत. त्याने विचारलं महाराज म्हणजे काय? भावे गावे गीत म्हणजे भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामस्मरण करणं. हा उपाय त्यांनी ऐकला, आनंदाने लगेच नामस्मरणाला लागला. टाळ्या वाजवायला लागला, नामस्मरण करायला लागला, नाचायला लागला. 5-7 मिनिट 10 मिनिट त्याला तुकाराम महाराजांनी नाचू दिलं, सगळं करू दिलं. त्यांच्या लक्षात आलं उपायच तसा आहे ना, प्राप्ती कोणाची? भगवंताची. आणि उपाय काय? भावे गावे गीत. एवढा सोपा उपाय. आनंदाने नाचायला लागला. अरे हा उपाय महाराजांनी त्याला का सांगितला? कारण भगवंताच्या प्राप्तीचं वर्म काय असेल तर तो भाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात भावे विण नाही तयाची ते प्राप्ती, पुराणी बोलती ऐसी मात. कोणतंही पुराण आपण काढून पहा, सगळी पुराणं आपल्याला हेच सांगतात, भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. त्याच्याशिवाय देव पाहिजे म्हटलं की भाव लागतो, ते अशा प्राप्त होत नाही. भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. मोक्ष आपल्याला मिळवायचा आहे, त्याच्यासाठी ज्ञान लागतं. ज्ञानानं मोक्ष वश होत असतो, प्रेमानं पुत्र वश होत असतो, सत्यानं मित्र वश होत असतो, धनानं बायको वश होत असते, कलेनं राजा वश होत असतो, कपटानं शत्रू वश होत असतो, आणि भावानं आणि केवळ भावानं भगवंताची प्राप्ती होते. का भावाने देवाची प्राप्ती होते? काही विद्वानांनी उत्तर दिलं, न काष्टे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये, भावे ही विद्यते देव तस्मात् भावो ही कारणम. देव भावानेच का प्राप्त होतो? कारण तो लाकडात नाही, मातीत नाही, दगडात नाही, कशातही. भावे ही विद्यते देव, आपल्या भावात देव राहतो. आणि म्हणून तस्मात् भावो ही कारण, म्हणून त्याच्या प्राप्ती करता भाव लागतो. भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. भावे विन देव न कळे संदेह, 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 गुरु विना
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गुरुविना अनुभव कैसा करे गुरुविना अनुभव कैसा करे हरिमुखे म्हणा 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 भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही हे तर ज्ञानोबरांनी सुद्धा आपल्याला सांगितलं. भावे विण देव न कळे निसंदेह गुरुविणा अनुभव कैसा कळे भाव बळया कळे हिरवी ना कळे कळतळी करतळी आवळे तैसा हरी. भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नसते आणि म्हणून महाराजांनी त्याला उपाय सांगितला. भावी गावी गीत भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामस्मरण कर. नामस्मरण कर म्हटल्यानंतर तो आनंदाने नामस्मरण करायला लागला. 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट तुकाराम महाराजांनी नामस्मरण करू दिलं आणि नामस्मरण करून झाल्यानंतर ज्यावेळी तो थकला आणि थकून ज्यावेळी शांत झाला त्यावेळी महाराजांनी त्याला विचारलं झालं का बाबा नामस्मरण करून. झालं उड्या मारून नाचून झालं महाराज. आता पुढचं ऐक. भावे गावे गीत याच्याने भगवंताची प्राप्ती होते खरी पण त्याच्या आधी एक करावं लागतं. शुद्ध करून या चित्त. पहिले चित्त शुद्ध करावं मग भावे गावे गीत मग भगवंताची प्राप्ती. तो म्हणाला महाराज हे जमणार नाही. चित्तशुद्धी काय आपल्याला जमणार नाही. का जमणार नाही. कारण म्हणे माझं वय बघा. तुम्ही मला चित्तशुद्धीच्या मार्गाला लावाल मी चित्तशुद्धीच्या मार्गाला लागेन आणि मध्येच जर माझा अंत झाला तर काय. मला देवाने किती पुढं आयुष्य दिलंय माहिती नाही. माझ्या हातात 2 वर्ष आहेत 5 वर्ष आहेत 10 वर्ष आहेत का संपलं 2 महिन्यात माझा देह पडणार आहे मला माहिती नाही. आणि अशा वेळी मी जर चित्तशुद्धीच्या मार्गाला लागलो मध्येच माझा अंत झाला तर माझी गती काय होईल. न मला भगवंताची प्राप्ती न चित्तशुद्धी. कुठेतरी तिसऱ्याच कडच मी भटकत राहीन. म्हणे मला महाराज असं नको. महाराज म्हणाले बाबा असं होणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गाला लागशील जर तुझा अंत होईल तर जी योग भ्रष्टाला गती मिळते ती तुला मिळेल. प्राप्य पुण्यकृतान लोकानुषित्वा शाश्वती क्षमा शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते. योग भ्रष्टाला कोणती गती मिळते. एखादा योग मार्गाला लागला आणि भ्रष्ट झाला म्हणजे त्याच्यातून त्याचा देह पडला. काय होतं. प्राप्य पुण्यकृतान लोका. पुण्यकृत लोकाला तो जातो तिथून परत येतो आणि एखाद्या वैभवशाली गृहामध्ये जन्माला येतो किंवा शुचिनाम श्रीमतांगे एखादा शुद्ध आचरणे शुद्ध कुळामध्ये जन्माला येतो किंवा अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम किंवा योग्याच्याच कुळामध्ये पुन्हा जन्म मिळतो. चांगल्या घरात जन्म मिळाला तरी चालतं. योग्याच्या मिळाला आनंद आहे. चांगल्या घरात जन्म मिळाला पुन्हा त्या घरात जन्माला आल्यानंतर पुन्हा चित्तशुद्धीला लागायचं आणि मग पुन्हा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. योगाच्या घरात आल्यावर तर संस्कारात जन्मल्यापासून ते होतील. आनंदाने लवकरात लवकर चित्तशुद्धी होईल भगवंताची प्राप्ती होईल. तो म्हणाला महाराज नाही मला जी भगवंताची प्राप्ती पाहिजे ती या जन्मात पुढच्या जन्मात नाही. कारण मला गर्भवासाची फार भीती वाटते. आता ते तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आमासी ते तुका म्हणे. तुम्हाला भीती नसेल म्हणे पण आम्हाला फार भीती वाटते. आम्हाला एकच वाटतं तुका म्हणे का मरणेची सरे. बस एका मरणात सगळं संपून जावं. एकदा देह पडला की भगवंताची प्राप्ती व्हावी आणि एकदा भगवंताची प्राप्ती झाली की पुन्हा पुन्हा जन्म मरण आमच्या मागे येऊ नये असं वाटतं. म्हणून महाराज तुम्हाला विनंती आहे काही सोपा उपाय आहे का. महाराज म्हणायला लागले याच्यापेक्षा सोपा सांगू. महाराजांनी त्याला 1 नाही 2 नाही 4 सोपे उपाय सांगितले. थोडक्यात त्याचं चिंतन आपल्या समोर मांडतो. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
पार घुमाई विठोबार घुमाई 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 भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराजांनी त्याला पहिला उपाय सांगितला, पण त्याच्यात चित्तशुद्धी घातल्यामुळे तो म्हणायला लागला, महाराज हा अवघड वाटतो, काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराजांनी त्याला सोपा उपाय सांगितला. अनेकांचे कानी गुणदोष मना नाणी तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. सोपा उपाय सांगू, एक काम कर. काय करू महाराज? इतरांचे गुणदोष कानावर घेऊ नकोस, मनामध्ये त्याचं चिंतन करू नकोस. हा उपाय का सांगितला? कारण इतरांचे गुणदोष आपण कानावर घेऊन मनामध्ये त्याचं चिंतन करायला लागलो तर नियम असा आहे, चिंतने चिंतने तद्रूपता. आपण ज्याचं चिंतन करतो त्याच्याशी एकरूप होऊन जातो. म्हणून आपण चांगल्याचं चिंतन केलं, चांगल्याशी एकरूप होतो. वाईटाचं चिंतन केलं, वाईटाशी एकरूप होतो. इतरांच्या गुणाचं चिंतन केलं, गुणाशी एकरूप होतो. आणि इतरांच्या दोषाचं चिंतन केलं, दोषाशी एकरूप होतो. आता कोणी म्हणेल, महाराज असं जर एकरूप झाल्यानंतर काय होतं पुढं? अरे एकरूप झाल्यानंतर इतरांचे गुणदोष आपल्यात यायला लागतात. एखाद्या वेळी इतरांचा गुण आपल्यात येत नाही, पण दोष मात्र आल्याशिवाय राहत नाही. इतरांच्या दोषाचं आपण चिंतन करतो. मी अनेक वेळेस सांगतो, काही जणांना सवय असते, लोकांचे दोष वर्णन सतत करतात. लोकांना सांगतात, यांच्यावर विश्वास ठेवू नका बरं, यांना खोटं बोलायची सवय. यांच्यावर विश्वास ठेवू नका बरं, यांना खोटं बोलायची सवय. सगळ्याला सांगत होतं, यांच्यावर विश्वास ठेवू नका, खोटं बोलायची सवय. अरे त्यांना खोटं बोलायची सवय आहे, खोटं बोलायची सवय म्हणत म्हणत हे कधी खोटं बोलायला लागतात कळतच नाही. खोटं बोलायची सवय त्यांना, यांची नाही, पण त्या सारखं चिंतन करून यांच्यात येते. इतरांच्या दोषाचं चिंतन केलं, दोष आपल्यात येतात. गुणाचं चिंतन केलं, एखाद्या वेळी गुणही येतील. पण दोष जसे आपल्याला घातक आहेत तसे गुण सुद्धा घातक आहेत. आपल्याला देवाची प्राप्ती करून मुक्त व्हायचं आहे, पण गुण जरी झाले तरी ते सुद्धा बांधणारेच आहे. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानग. भगवंतानं सांगितलं, सत्व गुण जरी झाला तरी बांधतोच आहे आणि आपल्याला तर मुक्त व्हायचं आहे. म्हणून इतरांचे गुण असतील, दोष असतील, कानावर घ्यायचं नाही आणि मनात त्याचं चिंतन अजिबात करायचं नाही. आता तो म्हणायला लागला, महाराज मनात चिंतन करायचं नाही म्हणता, पण ज्या मनामध्ये चिंतन करायचं नाही ते मन ताब्यात पाहिजे का नाही पहिले? महाराज म्हणाले, बरोबर आहे बाबा, मन ताब्यात असणं हे प्रत्येकाचं मन प्रत्येकाच्या ताब्यात असणं हे गरजेचं आहे. मग तो प्रपंच करणारा असू द्या, नाही परमार्थ करणारा. फक्त पारमार्थिकानीच आपलं मन ताब्यात ठेवलं पाहिजे असं नाही, प्रापंचिकानी सुद्धा आपलं मन ताब्यात ठेवलं पाहिजे. काय मन ताब्यात असेल तर प्रपंच करणाऱ्याचा प्रपंचही चांगला नेटका होतो आणि परमार्थही त्याचा चांगलाच होतो, शेवटापर्यंत पोहोचत असतो. म्हणून मन ताब्यात ठेवणं दोघांनी गरजेचं आहे. महाराज म्हणायला लागले, मन ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. तो म्हणायला लागला, मन ताब्यात ठेवणं सोपं आहे का महाराज? अहो मनासमोर मोठमोठे जितेंद्रिय पुरुष धारातीर्थी पडले. अर्जुनासारखा जितेंद्रिय पुरुष म्हणतो, चंचलम मन कृष्ण प्रमाविती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुर्य सुदुष्करम. अर्जुन म्हणतो, देवा मन फार चंचल आहे, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. जाता येता नलगे वेळ, नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, नलगे वेळ. काय करूया मनाता, काय करूया मनाता, काय करूया मनाता, काय करूया मनाता. बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ, काय करूया मनाता, काय सरते पंढरीनाथा. बहुत चंचल चपळ,
काय करूया म्हणा तो म्हणायला लागला, महाराज मनाचा स्वभाव तुम्ही सांगितला, बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. अतिशय चंचल आणि चपळ असणार मन, त्याला ताब्यात ठेवणं सोपी गोष्ट आहे. मन ताब्यात ठेवणं सोपं आहे. महाराज म्हणायला लागले, म्हटलं तर सोपं, म्हटलं तर नाही. मन ताब्यात ठेवणं सोपं, किती सोपं. जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची. एक राजा होता, त्या राजाने एक बोकड पाळला. काय राजाला छंद असतो, कुणाला काय पाळायचं. जुनी काही राजे लोक सिंह पाळायचे, काही वाघ, काही. या बिचाराने बोकड पाळला. त्या बोकडावरती एवढा जीव जडला याचा, त्या बोकडाला हा एक क्षणभरास करता पण सुद्धा आपल्यापासून दूर जाऊ द्यायचा नाही. 24 तास सोबत, 24 तास त्याला आपल्या महालातच बांधून ठेवायचं आणि त्याला खायला प्यायला अजिबात कशाची कमतरता भासू द्यायची नाही. पोत्यांची काजू बदाम पिस्ते खाऊ घालायचे. काय ते बोकड खायचं, तिथंच फिरायचं, खायचं. थोडा काळ चांगला गेला, पण एका दिवशी त्याला असा रोग जडला, ते बोकड काही खायचं नाही. अजिबात काही समोर ठेवलं की ते बाजूला मान करून निघून जायला लागलं आणि न खाण्यामुळे प्रकृती बिघडली. असा रोग जडला महाराज, अंगावरचे सगळे केस तिच्या उडून गेले, हातापायाच्या काड्या झाल्या, पोट पाट सगळी एक झाली, बाहेरून मोजून घ्यावेत अशा बरगड्या झाल्या, डोळे बाहेर आलेले, विद्रूप झालेले ते बोकड. काय रोग जडला काही राजाला कळना, काही खायना, औषध काही सुचेना. मग काय करा, त्यांनी काय केलं, आपल्या राजवैद्याला बोलवलं, निरोप पाठवला. तब्येत बिघडली, या म्हणावं राजवैद्यानं. राजवैद्य बिचारे सगळं सामान सुमान घेऊन पळत आले. बिघडली तब्येत, वाटलं राजाची बिघडली. धावत पळत आले, म्हणायला लागले, महाराज काय झालं, काय झालं, काय. राजा म्हणायला लागला, मला काही झालं नाही, माझ्या बोकडाची तब्येत बिघडली. त्या राजवैद्याने डोक्यावर हात मारला, म्हणे, महाराज मी माणसाचा आहे, जनावराचा कुठे, मला काय कळतं त्याचं, पण आता राजासमोर काय बोलणं. म्हणे तपासा त्याला. त्याने आता गंमत अशी, माणसाची नाडी इथं किंवा इथे धरतात, बोकडाची कुठं धरायची कुठं. त्यांनी आपला हात लावला एका ठिकाणी, सापडली का नाडी, सापडली. काय झाला याला आजार, नाही मला थोडे याचे दिनक्रम सांगा म्हणे, त्याच्याशिवाय मला कळणार नाही. नाडी सापडली, पण आता आजार सांगाय करता काय कुठं काय चुकलं ते पाहावं लागेल. काय करता महाराज तुम्ही या बोकडाच्या संबंधानं. म्हणे याला इथंच बांधून ठेवतो महालामध्ये, 24 तास त्याला पाहिजे ते खायला देतो बस, आणि सतत माझ्याजवळ असतो हा. न ते वैद्य म्हणाले, महाराज इथं तर चुकलं ना, बोकड प्राणी आहे, मुक्त त्याला फिरवलं पाहिजे, बाहेर चारलं पाहिजे, थोडं बाहेरचं जग दिसलं पाहिजे, मोकळी हवा लागली पाहिजे, तरच तब्येत सुधारेल. त्याला उगं बांधून खाऊ घातलं म्हणजे कसं होईल, असं नाही चालणार. मग काय, याला थोडं मोकळं सोडा. कुठं सोडा, म्हणे कुठेही सोडा, कोणीतरी एक जबाबदार माणूस घ्या, त्याच्या हातात याला द्या आणि त्याच्या शेतात सोडायला सांगा. अरे पण त्याचं पिकाचं नुकसान होईल ना, मग काय नुकसान भरपाई देऊन टाका ना, बोकडापेक्षा नुकसान काय तुम्हाला जास्ती आहे का. राजाला युक्ती पटली. राजा म्हणाला, ठीक आहे. लगेच दवंडी दिली गावामध्ये. म्हणे राजाच्या बोकडाला जो कोणी पोटभर खाऊ घालून आणेल त्याला 50,000 सुवर्ण मुद्रा. अरे बापरे, दवंडी ऐकल्या सगळे पळत आले. म्हणे कुठे महाराज बोकड, आम्ही घेऊन जातो, आम्ही घेऊन जातो, आम्ही घेऊन जातो. पहिला मुलगा आला, तरुण शेतकरी. त्याने म्हटलं, महाराज मी घेऊन जातो. होय बाबा, तुझं शेत किती, 50 एकर. काय पीक, मस्त पीक आहे म्हणे, काही काळजी नाही. यांनी सगळं जरी खाल्लं तरी मला काही अडचण नाही, मला तुम्ही 50,000 सुवर्ण मुद्रा दिल्या, नुकसान भरपाई झाली बस. राजा म्हणाला, घेऊन जा बाबा, पण एक गोष्ट लक्षात घे, संध्याकाळी परत आणल्यानंतर याचं पोट भरलंय का नाही मी परीक्षा घेणार आणि मग मुद्रा देणार, नाही तर नाही. तो म्हणाला, घ्या महाराज, काही हरकत नाही. या विचाराने विचार केला, किती खाईल बोकड, 1 एकर, 2 एकर, 3, फार तर फार 5 एकरातलं खाईल. किती खाईल, सोडला आपल्या रानामध्ये, बसला आपला जाऊन झोपडीवर. त्या संध्याकाळी त्यांनी पाहिलं महाराज, तर त्या बोकडाने याच्या 50 एकरातलं उभं पीक खाल्लं, काळं कुळकुळीत रान करून टाकलं. याने पाहिलं, म्हणे काय बोकड आहे का सोंग, 50 एकरातलं खातं काय हे काय. आता काय करावं, चला म्हणे राजाकडे याला घेऊन जाऊ. राजासमोर आणून उभं केलं. महाराज म्हणे, यांनी 50 एकरातलं पीक खाल्लं सगळं. म्हणे बाबा मग काय तुझं म्हणणं, मला 50,000 सुवर्ण मुद्रा द्या. राजा म्हणाला, असं नाही, परीक्षा घेणार मग देणार. जर एवढं खाल्लं यानं तर याच्या पोटात जागा नसेल, आणि मग यांनी जर काडी जरी खाल्ली तरी तुला बक्षीस मिळणार नाही. तो म्हणाला, महाराज बघा आता परीक्षा करा. राजाने हिरवी चाऱ्याची पेंडी धरली. 50 एकरातलं पीक खाणारं ते बोकड पुन्हा ती चाऱ्याची पेंडी खायला लागली. हे बघितल्यावर त्या मुलाला अटॅक यायची वेळ ना. पीकही गेलं, बक्षीसही गेलं, हातात काहीच नाही. हो, फुकट विमा भरल्यासारखं, काहीच हातात नाही. मग आता काय करा. दुसऱ्या दिवशी दुसरा आला, तिसऱ्या दिवशी तिसरा आला, 10 दिवस गेले. 11व्या दिवशी एक आला तरुण, म्हणायला लागला, महाराज आज मी याला घेऊन जातो.
पोटभर खाऊ घालून आणतो. राजा म्हणाला जा 10 झाले, तू 11वा आहे. ते 10 वेगळे महाराज, मी 11वा वेगळा. बघा म्हणे पोटभर याला खाऊ घालेन आणि मग तुमच्या समोर आणेल. राजा म्हणाला ठीक आहे, तू पोटभर खाऊ घालून आण, मी परीक्षा घेईन. परीक्षेत यांनी जर काडी नाही खाल्ली, पेंडी नाही खाल्ली तर तुला बक्षीस, नाही तर नाही. तरुण मला बघू काय करत होते. त्याला सोबत घेतलं, आणून आपल्या रानात सोडलं. त्याही दिवशी 50 त्यानं संध्याकाळ झाली, याने नेहमीप्रमाणे राजासमोर आणून बोकडं उभं केलं. राजाला म्हणायला लागला महाराज द्या, बक्षीस द्या. राजा म्हणाला कशाचं बक्षीस, पहिले परीक्षा बघू दे. तो म्हणाला घ्या परीक्षा. परीक्षा घ्या म्हटल्यानंतर राजाने हिरवी चाऱ्याची पेंडी उचलली. बघ म्हणे आता रोज असंच होतं बाबा, 50 एकरातलं पीक खाऊन येतो आणि इथं आल्यावर परत ही पेंडी खायला लागतं. तो मुलगा म्हणाला द्या तरी त्याला पेंडी, खातं का बघू. राजाने पेंडी समोर केली. राजाला वाटलं आता हा रोजच्या सारखं खाईल, पण त्या दिवशी घडलं उलट. पेंडी पाहिल्या पाहिल्या ते बोकड टनाटन उड्या मारायला लागलं. उड्या मारायला लागलं. त्या तरुणाने सांगितलं बघा महाराज, ज्या अर्थी उड्या मारते त्या अर्थी पोट भरलं. पोट भरलं, ठरल्याप्रमाणे द्या 50,000 सुवर्ण मुद्रा. राजाने 50,000च्या काय 25,000च्या थैल्या 2 दिल्या. या पठ्ठ्याने तिथं राजासमोर बसून सगळी काढून मोजून पाहिली. आता हा प्रसंग डोळ्यासमोर आला की मला आजकालचे कीर्तनकार येतात डोळ्यासमोर. नारळ दिलं, पाकिट दिलं, तिथंच उघडून मोजून मग कमी आहेत काय जास्त आहेत ह्याच्यावर वाद घालून मग गाव सोडलं. एक एक सगळ्या सुवर्णमुद्रा मोजून घेतल्या, भरल्या 50,000, पुन्हा त्या थैलीत भरल्या. म्हणे महाराज झाले 50,000 मिळाले, चला निघालो. मी निघाला की राजा म्हणाला ए थांब बाबा, तुला बक्षीस मिळालं. मिळालं. आता एक माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय म्हणे याचं पोट कसं भरलं सांग, कशाने भरलं सांग, काय खाऊ घातलं सांग. तो म्हणाला ते ऐकायचं असेल तर अजून 25,000 द्यावं लागतं, फुकट उत्तर मिळणार नाही. राजाने अजून 25,000 सुवर्णमुद्रा दिल्या. 75,000 सुवर्णमुद्रा या बिचारांनी मोजून घेतल्या आणि मग म्हणाला महाराज काही नाही झालं काय. सकाळी याला शेतात सोडलं, दिवसभर याला खाऊ दिलं. 50 एकरातलं पीक यांनी संपवलं. सहज बसल्या बसल्या विचार आला या बाबाने एवढं खाल्लं खरं, पण अजून याच्या पोटात किती जागा आहे बघावी. अजून जर 2-5 एकराची असेल तर अजून खाऊ घालावं, मग राजा पुढे घेऊन जावं. असं म्हणून त्याला मी सावलीला आणलं, पाणी पाजलं आणि बाजूला पेंडी होती ती उचलली आणि तोंडाजवळ नेली. तोंडाजवळ नेली की आणि त्याला तोंड लावल्या लावल्या राग आला. दुसऱ्या हातात एक टिकूर होतं, म्हणलं ते घेतलं, खानतन तोंडावर मारलं. तोंडावर मारल्यावर ते मागं सरकलं. 5 मिनिटांनी पुन्हा पेंडी पुढं केली. पुढं आले की पुन्हा आणली. 3-4 वेळेला झालं. 5व्या वेळेला पेंडी दिसली की हे नाचायला लागलं. नाचायला लागलं की तुमच्या समोर आणलं. दुसरं तिसरं काहीही केलं नाही. जुनी कीर्तनकार मंडळी म्हणायची या बोकडाचं जसं आहे तसं आपल्या मनाचं आहे. आपल्या मनाला विषयरूपी रानामध्ये कितीही संचार करायला दिलं तर ते कधी तृप्त होत नाही, त्याचं कधी पोट भरणार नाही, ते कधी परत फिरणार नाही. त्याला मागं फिरवायचं असेल, ताब्यात ठेवायचं असेल, एकच करावं लागतं, ते विषयाकडे निघालं की तोंडावर मारायचं आणि त्याला परत फिरवायचं. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणाले मन ताब्यात ठेवणं एवढं सोपं आहे बाबा, एवढंच कर. तो म्हणाला नाही महाराज, हे बोलायचं आहे, हे होत नसतं, असं करणं होत नाही, कोणालाही मन ताब्यात ठेवणं होत नाही, काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज म्हणायला लागले याच्यापेक्षा सोपा सांगू. महाराज म्हणतात मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणायला लागले बाबा एक काम कर, तू तुझं मस्तक संतांच्या चरणी ठेंगणं कर, जर तुला देव पाहिजे असेल तर. तो म्हणाला महाराज याच्याने मला भगवंताची प्राप्ती होईल. होईल का उपाय सांगितला? पहिला उपाय सांगितला याचं कारण भगवंताच्या प्राप्तीचं वर्म म्हणून. दुसरा उपाय महाराजांनी सांगितलं कारण मन ताब्यात असेल तरच सगळं घडतं म्हणून. आता तिसऱ्यांदा महाराजांनी सांगितलं तुला याच्यापेक्षा सोपा उपाय सांगतो, तू तुझं मस्तक संतांच्या चरणी ठेंगणं कर. काय होतं ज्यावेळी आपण संतांच्या चरणावरती मस्तक ठेंगणं करतो त्यावेळी होतं काय, त्याची प्रक्रिया काय होते. संतांना आपण खुर्चीवरती पलंगावरती बसवतो, त्यांचे पाय असे आसनावरती असतात आणि मग त्यांच्या पायावरती खाली वाकून गुडघे टेकवून आपण डोकं टेकवतो. आता ज्यावेळी आपण डोकं टेकवतो त्यावेळी आपलं डोकं हे त्यांच्या चरणाला टेकलेलं असतं, डोक्यापेक्षा थोड्याशा उंच अवस्थेवर असतं आपलं हे वरचा भाग, छातीचा भाग, आणि त्याच्यापेक्षा वरच्या अवस्थेत असले आपली कंबर. जे कंबर, छाती आणि डोकं अशी तिरपी आकृती आपली तयार होते. आणि आपण ज्यावेळी असे तिरपे होतो, थोडेसे वागतो, त्यावेळी आपल्या अंतःकरणातला अहंकार
आपण वाकल्यानंतर आपल्या मस्तकाच्या माध्यमातून बाहेर पडतो आणि संतांच्या चरणावर जाऊन जळून जातो, नष्ट होऊन जातो. आणि मग एकदा अंतःकरणातला अहंकार गेला की आपलं अंतःकरण अहंकार रहित होतं. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान नाही, अशांवर मात्र भगवंताचं प्रेम जडतं. हा भगवंताचा स्वभाव आहे. नारदानी भक्तिसूत्रात सांगितलं, ईश्वरस्याप्य अभिमान द्वेषित्वात दैन्यप्रियत्वाच. अभिमान म्हटलं की त्याचा द्वेष, आणि दीनता, निराभिमानिता, निराहंकारिता म्हटलं की त्याच्याविषयीचं प्रेम. म्हणून महाराज म्हणायला लागले, आपण संतांच्या पायावरती डोकं टेकवलं, अंतःकरणातला अभिमान सगळा निघून जातो. निघून गेल्यामुळं अंतःकरण निराभिमानी अवस्थेला प्राप्त होतं आणि मग परमात्म्याची आपल्यावरची दृष्टी पडते. परमात्मा आपला स्वीकार करतो, आपल्याला देवाची प्राप्ती होते. हा उपाय त्यांनी सांगितला. शिवाय काय महाराज, माणसाच्या मस्तकाची किंमत केव्हा वाढते माहिती आहे का? ज्यावेळी ते संतांच्या चरणाला लागतं त्यावेळी. धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले, संतांची पाऊले लागताची. तुकाराम महाराजांनी सांगितलं, संतांची पावलं लागली की मग ते मस्तक त्या खालच्या धडाला शोभून दिसतं. म्हणजे ज्या मस्तकाला संतांची पावलं लागत नाहीत ते मस्तक तुकाराम महाराजांच्या मताप्रमाणे त्याच्या खालच्या धडाला कधीच शोभून दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल शिवाय मस्तकाची किंमत वाढते तीही संतांच्या शरणाला लागल्यानंतर. नाहीतर या माणसाच्या मस्तकाला काही किंमत नाही. राजा होता. एका दिवशी राजाची मिरवणूक काढली होती. सोन्याच्या अंबारीत हत्तीवर बसलेला राजा आणि सगळे नगरवासी त्या मिरवणुकीत सामील झालेले. राज्यमार्गाने मिरवणूक जायला लागली आणि राजाने वरून पाहिलं की या मिरवणुकीच्या विरुद्ध दिशेनं कोणीतरी येत आहे. थोडीशी जवळ आल्यानंतर ती व्यक्ती, राजाला स्पष्ट कळालं हे कोण आहे. आणि ते असे महात्मे होते महाराज की त्यांच्या अंगाचा वास 50-50 फुटापर्यंत यायचा. ते आले म्हटल्यानंतर सगळे लोक पळून जायचे, दुर्गंध नुसतं शरीराची यायची. राजाने हे बघितलं, म्हणजे सगळी मिरवणूक विस्कळीत होण्याआधी आपण मिरवणूक थांबवावी, सगळ्यांना सूचित करावं, सगळ्यांना बाजूला करावं, त्या महात्म्याला जाऊ द्यावं आणि मग आपण पुढं मिरवणूक न्यावी. असा विचार करून राजाने माहुताला सांगितलं, हत्ती खाली बसव. त्यांनी खाली बसवला. सगळ्या मिरवणुकीतल्या लोकांना सांगितलं, तुम्ही रस्ता सोडून बाजूला व्हा, 100 फूट लांब जाऊन उभे राहा. काय झालं महाराज, मी सांगतो ते करा, 100 फूट लांब जा. ही सगळी मंडळी रस्ता सोडून लांब, राजा तेवढा रस्त्यावर उभा एकटा. आणि मग ते गृहस्थ, ती व्यक्ती, ते महात्मे जवळ आले. जवळ आल्यानंतर सगळ्यांच्या देखत राजाने आपलं मुकुट काढलं आणि आपलं कपाळ, आपलं मस्तक त्या महात्म्याच्या पायावरती टेकवलं. सगळ्यांसमोर दर्शन घेतलं, त्यांना रस्ता करून दिला आणि मग पुन्हा मुकुट घातलं, अंबारीत जाऊन बसला. सगळ्यांना सांगितलं, चला आता. झालं, पुन्हा मिरवणूक सुरू झाली. पण राजाने हे केलेलं कृत्य कुणालाही आवडलं नाही. सगळे नगरातले म्हणायला लागले, हे काही शोभतं का राजा? कोण घाणेरडा माणूस, त्यांच्या जवळ आम्ही जाऊ नये, आम्हाला तो वास येऊ नये, दुर्गंध येऊ नये म्हणून आम्हाला लांब पाठवली, आपण मात्र पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात. हे काही शोभलं का राजाला? हे राजाने तरी करायला नको होतं. कुजबूज सुरू झाली, ती प्रधानाच्या कानावर आली. प्रधानाला ते पटलं. ज्यावेळी मिरवणूक राजवाड्यावरती आली, शांत झाली, सगळे जिकडं तिकडं निघून गेले. राजा आपल्या महालात गेला, प्रधानही मागं मागं गेला. आणि प्रधान म्हणायला लागला, महाराज म्हणे मिरवणूक चांगली झाली, सगळं शोभायात्रा व्यवस्थित झाली, हे झालं, पण तुम्ही जे केलं ते कोणालाही आवडलं नाही. काय आवडलं नाही? तुम्ही त्या घाणेरड्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला, हे कोणालाही आवडलं नाही. राजा म्हणाला, अरे तो माणूस घाणेरडा नाही, तो जीवनमुक्त महात्मा होता. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, अशी अवस्था त्यांची आहे. ते देहाकडे न पाहणारे आहेत. त्यांच्या अंगाची दुर्गंध येते, त्यांचा अधिकार तुम्हाला माहिती नाही. तुम्ही काहीतरी त्यांना हडहुड कराल, दूर ढकलाल, अपमान कराल, ढकलून द्याल. तुमच्याकडून हा अपराध घडू नये म्हणून मी तुम्हाला बाजूला केलं. त्यांचा अधिकार तुम्हाला माहिती नाही. प्रधान म्हणाला, महाराज कोणी असलं तर काय झालं, तुम्ही राजा आहात, तुम्ही तुमचं डोकं त्यांच्या पायावर टेकवणं, तुमचं मस्तक काय सामान्य आहे का? राजा म्हणाला, बाबा मस्तक राजाचा असू द्या नाही तर भिकाऱ्याचा असू द्या, त्याची किंमत केव्हा वाढते माहिती आहे का? या अशा संतांच्या पायावर टेकल्यानंतर. प्रधान म्हणाला, महाराज हे नाही पटत नाही, तुला माणसाच्या मस्तकाची किंमतच माहिती नाही बाबा. एक काम कर. काय करू? राजाने काय केलं होतं, शिकार केली. ज्या ज्या वेळी शिकार केली ती शिकार करायची. शिकार झाल्यानंतर त्याच्या मस्तकामध्ये भुसा पेंढा भरायचा आणि आपल्या महालात अडकवायचं, शरीर सगळं टाकून द्यायचं. अनेक प्राणी जमा झाले, वाघ, सिंह, काळवीट, ते काय असतील ते सगळे, हरिण विरीण, सगळे प्राणी तिथं होते.
राजाने सांगितलं एक काम करा, हे सगळे मस्तक काढा प्रधानजी, सगळे काढा, स्वच्छ करून घ्या. काय करायचंय मी सांगतो करा, त्याला आजचा दिवस जाईल, उद्या सकाळी सांगतो काय करायचंय. संध्याकाळी सगळी मस्तकं खाली काढली, सगळी स्वच्छ केली, साफसूफ केली, मग एका रांगेत सगळी ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने प्रधानाला बोलवलं, प्रधानजी इकडे या. काय मस्तकं स्वच्छ झाली? झाली. चांगल्या एखाद्या अशा मखमली कापडावरती ताटावरती ती ठेवा. ठेवून घेतली. हे चालू असताना एक सैनिक पळत आला. महाराज काय झालं बाबा? राजवाड्याच्या दारावरती माणसाचं बेवारस प्रेत पडलंय. कुठला मनुष्य माहिती नाही, आपल्या नगरातला नाही, आपल्या राज्यातला सुद्धा नाही, इथं येऊन मरून पडलाय. काय करायचं? राजा म्हणाला बरं झालं, त्याचं मस्तक तोडा, त्याच्यात भुसा भरान माझ्याकडे घेऊन या, खालच्या देहावर अंत्यसंस्कार काढून टाका. बस मस्तक तोडलं, त्याच्यात भुसा भरला, ते आणलं. प्रधानाला सांगितलं हे सगळ्या मस्तकासोबत हे मस्तक त्या ताटात ठेवा. त्याच्याकरता वेगळं ताट, मखमली असं ते कापड ठेवलं, त्याच्यावरती ते माणसाचं मस्तक ठेवलं. म्हणे काय करायचंय महाराज? म्हणे आता हे सगळं उचलायचं आणि बाजारात बसायचं. कशासाठी? काही नाही, तिथं लिलाव करायचं या सगळ्या मस्तकाचा. आणि लिलाव करत असताना सांगायचं हे राजाने शिकार केलेल्या प्राण्यांची मस्तक आहेत, राजाच्या महालातली आहेत. एकाची किंमत 25,000 लावा, दुसऱ्याची 50,000 लावा, तिसऱ्याची 1,00,000 लावा. म्हणावं या भावाने सुरुवात करा, बघा म्हणे काय आपल्याला पैसा मिळतो ते. बस सगळी मस्तकं बाजारात ठेवली, लिलाव सुरू झाला. एवढा भाव आला म्हणताल 25,000चं मस्तक 5-5 लाखाला जायला लागलं. एवढा भाव आला, एवढा. संध्याकाळपर्यंत राजाचा कोश एवढा भरला, विचारता सोय नाही. आनंदाने प्रधानांनी सांगितलं महाराज म्हणे काय गंमत झाली, रोज शिकारीला जात जा, हे बाकी राहू द्या, मस्तक आणत जा कापून, आपण लिलाव करू, घर बसल्या भरपूर भरगच्च पैसा मिळतो. भरपूर आपल्या कोशामध्ये जमा झालं. राजा म्हणाला ते जाऊ दे, ते भरणार होतं, मला माहिती होतं. त्या माणसाच्या मस्तकाला किती रुपये आले सांग. त्या प्रधानानं सांगितलं सगळे विकले महाराज, पण ती एक राहिलं बघा. मग आता काय करू? उद्या जा बाजारात बस, किंमत वाढवायची नाही, कमी करायची. किती रुपये भाव ठेवला होता? म्हणे 100 रुपये. आता 50 रुपये कर जा. सकाळी जाऊन बसला प्रधान, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. बाबा अर्ध्यावर अर्धा आलं ना, 50% सूट. 50% सूट झाली, 50 रुपयाला घेऊन जा. कोणी त्या मस्तकाकडे बघायला तयार नाही. संध्याकाळी परत ते मस्तक आणलं. महाराज आज गेलं नाही, उद्या अर्ध करा जा. 50चे 25 झाले. दिवस गेला, परत आणलं. म्हणे महाराज आजही कोणी घेतलं नाही, पुन्हा अर्ध करा. 25चे 12.5, 12.5चे 6.6, 6.6चे 6. शेवटी राजा म्हणाला आता एक काम कर बाबा, जाऊन फुकट देऊन ये जा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रधान उभा राहिला बाजारात. मी बाबा 8 दिवस झाले उभा आहे रे, कोणीतरी फुकट तरी घ्या माणसाचं मस्तक. संध्याकाळपर्यंत एकही जण तिथं आला नाही, फुकट सुद्धा माणसाचं मस्तक घेतलं नाही. प्रधानाने ते मस्तक काढून राजासमोर ठेवलं, खाली मान घालून उभा राहिला. म्हणे काय झालं प्रधानजी? म्हणे महाराज याला फुकट सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. राजाने फक्त प्रधानाकडे पाहिलं आणि म्हटलं बघितलं माणसाच्या मस्तकाची किंमत? अरे प्राण्याचं मस्तक आपण जो भाव ठरवला त्याच्यापेक्षा 10 पट भाव जास्ती मिळाला, आणि माणसाचं मस्तक फुकट घ्यायला कोणी तयार नाही. ही माणसाच्या मस्तकाची किंमत आहे. बाबा याची किंमत वाढवायची असेल, याच्याकरता एकच केलं पाहिजे, ते संतांच्या चरणावर टिकवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणायला लागले तू तुझं मस्तक संतांच्या चरणी ठेवणं कर. तो म्हणाला महाराज उपाय दिसायला सोपा आहे, पण खरंच सोपा आहे का? तुम्ही मला सांगता संतांच्या चरणावरती मस्तक ठेवणं कर, पण ज्यांच्या चरणावरती हे मस्तक टेकवायचंय ते संत भेटणं सोपं आहे का? बहु अवघड आहे संत भेटी, 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 बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेली करुणा केली, परी जग जेली करुणा केली, परी जग
चरणी मस्तक ठेवणं करायचंय. ते संत भेटणं सोपं आहे. तुम्हीच जगाला सांगितलं, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट होणं जगात सगळ्यात कठीण आहे. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, चंद्रामृतही हातात चढे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या. नाथ महाराजांना सांगितलं, एखाद्याला वाघ सिंहाचं दूध काढता येईल, सोपी गोष्ट नाही महाराज. वाघाचं म्हणजे वाघिणीचं, सिंहिणीचं दूध काढणं सोपी गोष्ट नाही. मुळात ते दूध ज्या पात्रात काढायचं ते पात्रच मिळवणं आपल्याला शक्य नाही. इतर कुठल्याही धातूच्या पात्रामध्ये ते दूध टिकत नाही, त्याला सुवर्ण पात्र लागतं. सोन्याचं पात्र घेऊन जावं, वाघिणीच्या खाली बसावं, दूध काढावं. आपण, मला वाटतं एकदा प्रयोग करू. तुम्हाला काय लागेल ते सोन्याचं भांड लागेल तेवढं मी आणून देतो, तुम्ही एकदा वाघिणीच्या खाली बसून दूध काढा. काय होतं बघू आपण. खरंच सोपं नाही महाराज, पण ते एखाद्याला करता येईल. एखाद्याला चंद्रामृताचं सुखानं सेवन करता येईल. महाराज म्हणतात, पण हरिप्रियाची भेटी नातुडे. पण भगवंताचे जे प्रिय भक्त आहेत त्यांची भेट होणार नाही. फार त्याच्याकरता आपलं भाग्य लागतं. एक तर भाग्य लागतं, किंवा भगवंताची कृपा लागते, किंवा आपला तेवढा पुण्य संचय लागतो. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसिया तुडे, समागम घडे संताचा. त्याच्याकरता पुण्य तरी लागतं, भाग्य तरी लागतं, भगवंताची कृपा तरी लागते. महाराज, या तीन पैकी माझ्याकडे काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता भगवंताच्या प्राप्तीचा सोपा उपाय संतांच्या चरणावरती मस्तक ठेवणं कर, ते काही माझ्या भाग्यात नाही. काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज म्हणाले, याच्यापेक्षा सोपा सांगू. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. चौथा उपाय सांगितलं. काय? फार काही करू नको, सगळ्यांशी गोड बोल. गोड बोल. काय होतं याच्याने? सबसे मिठा बोलिये सुख उपजे चहुओर, वशीकरण का मंत्र है त्यज दे वचन कठोर. कबीरजीनं सांगितलं, माणसाने सगळ्यांशी गोड बोलावं. गोड बोलल्यानंतर होतं काय? चारही बाजूनी त्याला सुखाची प्राप्ती व्हायला लागते. आणि या सगळ्यांना वश करण्याचा मंत्र दुसरा तिसरा काही नाही, फक्त गोड बोलणं एवढं आहे. आणि हे गोड बोलत असताना एक करावं लागतं, त्यजदे वचन कठोर. कठोर वचनाचा त्याग करा. गोड बोला, सगळ्याकडून सुखही मिळतं आणि सगळे वशही होतं. याच्याकरता म्हणून महाराज म्हणायला लागले, वेचिते वचन. आणि ही वाणी अशी बाळगायण कर, अशी वाटावी असावी अशी वाटत असेल तर ती 4 गुणांनी युक्त असावी लागते. सारम सुष्ठू मितम मधु. भागवतामध्ये शुकाचार्याने सांगितलं, वाणी कशी असावी? सारम सारभूत, सुष्ठू म्हणजे चांगली, मितम म्हणजे मोजकी, आणि मधु म्हणजे गोड. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच, मवाळ, मितले, रसाळ 4 गुणांनी युक्त असणारी वाणी म्हणजे अमृताचे कल्लोळ, लाटा, अशी वाणी बाळग. तो म्हणायला लागला, महाराज 4 गुण नाही बाबा, काही गुण कमी होतात का? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत. भगवंतानं सांगितलं अनुद्वेग कर वाक्य कसं असावं, तर ते 3 गुणांनी युक्त. सत्यम प्रिय हितम चयत, ते सत्य असावं, प्रिय असावं, हितकर असावं. बर, 3 गुण जास्त वाटत असतील, आणखीन एक गुण मनुस्मृतीने कमी केला. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. माणसाने सत्य बोलावं, प्रिय बोलावं. जे अप्रिय आहे असत्य बोलू नये, प्रिय असत्य बोलू नये, अप्रिय सत्य बोलू नये. आपल्याकडं मराठी भाषेत म्हण आहे, सत्य हे कटू असतं. का कटू असतं? त्याचं मुख्य कारण हे आहे, ते सत्य आपल्याला प्रिय शब्दात व्यक्त करता येत नाही. म्हणून ज्याला सत्य प्रिय शब्दात व्यक्त करता आलं त्याचं सत्य कधीच जगाला कटू लागत नाही. नियमच. झालं काय, एकदा घरामध्ये वडील आणि मुलगा जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर आपली ती आई होती बिचारी, बायको त्या नवऱ्याची, त्या मुलाची आई, त्याला वाढायला लागली. वाढायला लागल्यानंतर आता त्या वडिलांनी तोंडात घास घेतला. मुलगा अजून घास घेणार इतक्यात वडिलांनी थांबवलं. थांब बाळा थांब. काय झालं बाबा? नाही काय झालं म्हणे, आपल्याकडं आता तुला माहिती इथे बाजूला समुद्र आहे आपल्या. होय. मग मी असा विचार करतो म्हणे, 8 दिवसामध्ये तिथली थोडीशी जागा विकत घ्यावी. तो म्हणाला, होय हो, पहिले जेव तर द्या मग सांगा की. नाही नाही तुला ऐक तरी, ऐक. मग म्हणे ती जागा घ्यायची. काय करायचं? जागा घेऊन तिथं आपल्याला एक मोठी फॅक्टरी लावायची, कारखाना काढायचा. कशाचा काढायचा आहे म्हणे? मिठाचा काढायचा आहे. कळालं नाही? सांगतो पुढे.
म्हणे मिठाचा काढ आहे. आता बाबा जेवताना मिठाच्या कारखान्याच्या काय गोष्टी बोलता? म्हणे पोट भरल्यावर बघू ना. म्हणे नाही, ऐक ना, मग त्या मिठाच्या कारखान्याला तुझ्या आईचं नाव द्यायचं. बर, मग मग त्या प्रत्येक पुड्यावरती तुझ्या आईचं नाव येईल. त्याच्यात भरून किलोभर, अर्धा किलो, पाव किलो मिठाची पुडी येतील. मग काय करायचं? पहिला पुडा पॅक झाला की आपल्या घरी आणायचा, आईच्या हातात द्यायचं आणि सांगायचं भाजीत मीठ घाल. कळालं? आई त्या नवऱ्याला सांगायचं होतं मीठ कमी आहे, मीठ घाल. पण त्याच्याकरता त्यांनी काय सांगितलं? खरं सांगितलं, पण कसं सांगितलं? ती बाई सुद्धा हसायला लागली. आता तुम्हाला जरी हसू नाही आलं तरी बाईला हसू आलं. ती बाई हसून म्हणायला लागली, म्हणे अहो सरळ सांगा ना मीठ कमी आहे म्हणून. आता हेच जर सरळ सांगितलं असतं तर सांगून बघा, मीठ कमी आहे नुसतं म्हणा. काय अंगावर येते ती बाई. अनेक वेळेला पाहिलंय महाराज, एखाद्याच्या घरी जेवायला गेलो, जेवायला गेल्यानंतर मीठ कमी होतं. आपलं मीठ आपलं घातलं, मी जेवायला लागलो. त्या यजमानाने खाल्लं. खाल्ल्या खाल्ल्या तुला अक्कल आहे का नाही? काय झालं? आज तुझ्या बापाने मीठ घालायला शिकवलं का नाही? सुरू झालं दोघांत भांडण. म्हणलं जाऊ द्या हो, त्याला काय एक दिवस असतं. एक दिवस नाही महाराज, रोजचं हेच कारण आहे. तुम्ही आलात, मला वाटलं आज तरी मीठ पडेल, आजही तसंच झालंय. म्हणलं त्यांची सवय आहे ना, तुम्ही सवय लावून घ्या. त्यांना सवय मीठ कमी घालायची, तुम्हाला लागतं तर तुम्ही घालून घ्या. कमी असलेलं मीठ बरं असतं. जास्ती झालं तर कमी करता येत नाही, कमी असलं तर वाढवून घेता येतं. मी आपलं आमचं सांगायला सुरुवात, ते म्हणलं तुम्ही राहू द्या, तुम्ही बोलू नका. ते बोलायला लागले बायकोला. मी म्हणलं असं बोलू नये हो, चार चौकात तरी बोलू नये, कशा करता अपमान करायचं? तरी ते काय ऐकणार. बरं आता मी 4-5 वेळेला थांबवलं, ते थांब म्हणत. शेवटी आतून जो आगडोम उसळला म्हणतात. अहो माझ्या बापाने शिकवलं नाही मीठ घालायला, पण तुमच्या मायबापांनी नीट बोलवायला शिकवलं नाही का? सुरू झालं. मी आपलं पटकन गुंडाळलं. सरळ सांगितलं असा गोंधळ. त्याच्यापेक्षा असं प्रिय शब्दात सांगायचं, सत्यच सांगायचं, प्रिय शब्दात सांगायचं, म्हणजे ते कटू लागत नाही. महाराज म्हणाले एवढं कर. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. तो म्हणाला महाराज वाणी सुद्धा ताब्यात ठेवणं होणार नाही, काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज म्हणाले बाबा जगातला सगळ्यात सोपा आणि शेवटचा उपाय सांगतो. शेवटच्या तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे तुका म्हणे फार, 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 थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, तुझा भाव आहे, तुझा भाव आहे देव, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, तुझा भाव आहे देव, तुझा भाव आहे देवा, करी हा सुलभ उपाय,
तरी हा सुलभ तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराजांनी सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात सोपा उपाय त्याला सांगितला. महाराज म्हणायला लागले, बाबा याच्या आधी तुला 4 उपाय सांगितले. कुठलाही उपाय सांगितला तर त्याच्यात काहीतरी काढतो आणि हे मला होत नाही म्हणून सांगतो. बाबा आता असा उपाय सांगेन का जो उपाय ज्याच्यामध्ये तुला काहीही काढता येणार नाही आणि तुलाही आचरणात आणायला सोपा जाईल. कोणता उपाय महाराज? महाराज म्हणायला लागले, तू तुझ्या उर्वरित आयुष्यामध्ये रोजच्या रोज फार नाही पण थोडा तरी परोपकार कर. तू का म्हणे फार? थोडा तरी परोपकार. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. फार नाही थोडा तरी कर. किंवा तू तुझ्या उर्वरित आयुष्यामध्ये रोजच्या रोज थोडाफार तरी परोपकार कर. हा उपाय महाराजांनी का सांगितला? कारण जिथं परोपकार असतो तिथं परमात्मा असतो. शिवाय आपल्याला मनुस्मृतीनं सांगितलं, परोपकरणम यशाम जागर्ती हृदय सताम नश्यन्ते विपदस्तेषाम संपदस्यु पदे पदे. ज्याच्या अंतःकरणामध्ये परोपकार जागृत असतो त्याच्यावर येणाऱ्या सगळ्या संकटांचा नाश होतो. त्याला पावलोपावली संपत्ती प्राप्त होते. ही संपत्ती कोणती? प्रापंचिकही संपत्ती प्राप्त होते आणि पारमार्थिक म्हणजे दैवी ही सुद्धा संपत्ती प्राप्त होते. आणि ज्याला दैवी संपत्तीची प्राप्ती होते त्याला निश्चित परमात्मा प्राप्ती होते. म्हणून महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. बाबा तुला जर पाहिजे असेल तर सगळ्यात सोपा उपाय, रोज थोडा तरी परोपकार कर. आता हा उपाय ऐकल्यानंतर याच्यामध्ये त्याला काहीही अवघड दिसलं नाही. म्हणून त्यांनी महाराजाला वचन दिलं, महाराज म्हणे आधीचे उपाय काहीतरी त्याच्यात अवघड दिसलं, या उपायात दिसत नाही. म्हणून मी तुम्हाला वचन देतो, किती आयुष्य उरलंय माहिती नाही पण जेवढं आयुष्य उरलंय तेवढ्या आयुष्यामध्ये रोज थोडा तरी परोपकार करेन. कायेनं जमला कायेनं, वाचेनं जमला वाचेनं, मनानं जमला मनानं परोपकार करत माझं जीवन व्यतीत करेन. महाराजांनी सांगितलं, बाबा नुसतं परोपकार करायचं नाही, सगळ्यांची गोड बोलायचं. नुसता परोपकार करायचा नाही, संत महात्मे दिसले धावत पळत जाऊन त्यांच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार करायचा. परोपकार करत असताना नुसता परोपकार करायचा नाही, कानावरती इतरांचे गुणदोष घ्यायचे नाहीत, मनात चिंतन करायचं नाही, अखंड भगवंताचं चिंतन करायचं. तो म्हणाला, महाराज परत हे सगळं कशा करता? महाराज म्हणाले, परोपकार करत असताना परत हे करशील याच्यानं निश्चित तुझं चित्त शुद्ध होईल आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर एकदा देवाचं नाव घेतलं तुला भगवंताची प्राप्ती होईल. ही भगवंताची प्राप्ती होण्याकरता म्हणून तुला हे सांगतो, बाबा तू का म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुला देव पाहिजे असेल अशा पद्धतीनं तुझं जीवन कर्म ठेव, याच्यानं निश्चित तुला भगवंताची प्राप्ती होईल. त्या साधकाने हे ऐकलं, महाराजांच्या चरणावरती डोकं टेकवलं, वचन दिलं आणि तिथून निघून गेला. या साधकामुळे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचे 5 उपाय सांगितले.
5 उपाय सांगितले म्हणा किंवा तुमच्या माझ्यासारख्या मनुष्य नावाच्या प्राण्याने आपलं जीवन कसं व्यतीत करावं याचं मार्गदर्शन तुकाराम महाराजांनी केलं. महाराज म्हणतात, बाबांनो, आपण रोजच्या रोज भगवंताचं नामस्मरण थोडंसं करावं. भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त चित्त शुद्ध करण्याकरता म्हणून नामस्मरण करत करत आपण काय करावं, इतरांचे गुणदोष कानावर न घेता, निंदा नालस्ती न करता अखंड भगवंताचं गुणचिंतन करत राहावं. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवणं करावं. सगळ्यांशी गोड बोलावं. रोज आपल्या हातून थोडासा परोपकार करावा. याच्यानं काय होईल, याच्यानं आपलंही जीवन उद्धारून जाईल आणि ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे त्यानं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करावं आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. यथामती झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबार यांच्या चरणी, सद्गुरू गुण्णा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आजचा दिवस खरं तर तारखेनुसार जरी असला तरी आपल्या सगळ्यांकरता मोठा दिवस आहे. आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण या तारखेला साजरी करतो. खरं तर तिथीनुसार पुढं फाल्गुन वद्य तृतीया आहे, पण सगळ्यांनी जे स्वीकारलं ते आपण सगळ्यांनी धरून चालावं. कारण एकाने एक आपण करायला लागलो तर आपल्यातली एकी दिसणार नाही. म्हणून आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी, आजची तारीख ही आपल्या सगळ्यांसाठी मोठी आहे. आपल्या सगळ्यांना या जयंतीच्या शुभेच्छाही देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सुद्धा ही सेवा समर्पित करतो. भगवंताच्या चरणी जाता जाता प्रार्थना एवढीच आहे, ही सप्ताह करणारी मंडळी, 31 वर्षापासून इथं हा सप्ताह चालू आहे. सप्ताह करणारी मंडळी, आयोजक मंडळी, संयोजक मंडळी, नियोजक मंडळी, मला निमंत्रित करणारी निमंत्रक मंडळी, त्याच्यानंतर आपण सज्जन श्रोते मंडळी, ही गुणजन टाळकरी वादक मंडळी, ग्रामस्थ मंडळी, सप्ताहाला अगदी लहानातल्या लहानपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींचं सहकार्य करणारी मंडळी, या सगळ्यांना भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं आणि सगळ्यांकडून अशीच अखंड सेवा करून घ्यावी. खरं तर मी थोडंसं गावं अशी आमच्या गुणीजन मंडळींची इच्छा होती, पण या 5-7 दिवसामध्ये घशाचं संक्रमण झाल्यामुळं फार जोरात बोलता येत नाही, गाताही येत नाही. आजकाल ही मंडळी साथीला असतात आणि यांच्या भेटी अनेक ठिकाणी होतात. त्यांना कळतं महाराजांना काय लागतं, त्याच्यामुळे ते बरोबर तसा रंग कार्यक्रमामध्ये आणतात. म्हणून आम्हाला सेवा करणं अशा परिस्थितीमध्ये सोपं जातं. आता घशाचा एवढा त्रास आहे, गोळ्या घ्यायच्या, कीर्तनाला उभं राहायचं, कीर्तनाहून घरी गेल्यानंतर परत गोळ्या घ्यायच्या, झोपायचं, अशी अवस्था. दिवसातून 3 वेळेला गोळ्या घ्यायच्या आणि मग आवाज बसला म्हटल्यानंतर आज मी जर जोर लावून इथं म्हणू तर उद्याच्या कीर्तनाला अडचणी. मला कीर्तनाची चिंता नाही, त्या तिथल्या लोकांची चिंता असते. त्यांनी ऐनवेळी कुणाला आणून तिथं उभं करायचं, त्याच्यापेक्षा आवाज न बसू देता हळूहळू थोडीशी जिकडे जाईल तिकडे सेवा करणं ह्या 2-4 दिवसात चालू आहे. आणि इथं विशेष मुद्दा म्हणून मी हे का सांगतो, कारण एवढी सुंदर माईक सिस्टीम असल्यामुळं मला हे करणं शक्य झालं. भगवंताच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे, यांनाही भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, अशीच सेवा सगळ्यांकडून करून घ्यावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज